हॅलो, शिल्पाताई आवाज येतोय? आता येतोय, मगाशी येत नव्हता. ओके, ऑलमोस्ट 4 वाजत आलेले आहेत. आपण बरोबर 4 वाजता सुरू करूयात. अजून फक्त 1च मिनिट आपण वाट पाहूया आणि सुरू करूया. फेसबुकवर जे कोणी पाहत असतील लाईव्ह त्यांनी कृपया कॉमेंट मध्ये लिहा की आवाज व्यवस्थित येतो आहे का. ओके, आवाज येतो आहे. नमस्कार. समाजकार्य वसा आणि वारसा या मुक्त संवादाच्या दुसऱ्या सत्रामध्ये मी सूरज देशमुख, तुकई पर्यटन संस्था पुणे तसेच सोबत सह आयोजक मित्र सामाजिक संस्था यांच्या वतीने आपले हार्दिक स्वागत करतो. तुम्हा सर्वांना माहिती आहेच की कोरोनाच्या संकटातून आपण सर्वजण जात आहोत. या परिस्थितीत सकारात्मक व आशादायी विचारांची ऊर्जा समाजात वाढावी यासाठी सामाजिक क्षेत्रातील दिग्गज व्यक्तींशी संवाद साधण्याचा विचार पुढे आला आणि त्यातून समाजकार्य वसा आणि वारसा या वेबिनार सिरीजचे आयोजन करण्यात आलेले आहे. ही वेबिनार लाईव्ह सिरीज असणार असून ती संस्थेच्या फेसबुक पेजवरून पाहता येणार आहे. हे आयोजन तुकई पर्यटन संस्था पुणे या सामाजिक पर्यटन सोशल टुरिझम संस्थेच्या वतीने होत असून सध्या पर्यटकांना महाराष्ट्रातील विविध सामाजिक संस्थांच्या कार्याची माहिती संबंधित मान्यवरांकडून मिळणार आहे. या मुक्त संवादाच्या आयोजनामध्ये विविध सहयोगी मित्र संस्था आपल्यासोबत आहेत. त्यांच्याबद्दल मी एक वाक्यात ओळख करून देतो. ग्रामीण भागात गुणवत्तापूर्ण शिक्षणावर काम करणारी विद्योदय मुक्तांगण परिवार इचलकरंजी. वंचित दुर्गम भागात शिक्षण आरोग्यावर काम करणारी उमेद फाउंडेशन कोल्हापूर. युवकांना प्रेरणादायी सृजन यात्रा आयोजक संस्था सेवायोग प्रतिष्ठान कराड. शिक्षण पर्यावरण रोजगार याविषयी काम करणारी सावली फाउंडेशन कोल्हापूर. पर्यटन क्षेत्रात कार्यरत आरंभ पर्यटन कराड. राज्यात प्रसिद्धी आणि जाहिरात सेवा पुरविणारी उचित मीडिया PR एजन्सी. पर्यटन क्षेत्रात काम करणारी विदर्भ ट्रेकिंग नागपूर. ग्रामीण आदिवासी भागात मासिक पाळी समुपदेशन व कापडी आशा पॅड निर्मिती प्रशिक्षण देणारा समाजबंध प्रकल्प पुणे. पुस्तक वाचन चर्चा व विविध समाजोपयोगी उपक्रम राबविणारा कोमोरेबी ग्रुप मुंबई. रोट्रॅक्ट क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाउन फिनिक्स कोल्हापूर.
आम्ही कोल्हापुरी फेसबुक ग्रुप आणि पेज, पर्यावरणावर काम करणारी वृक्षप्रेमी संस्था कोल्हापूर, एकलव्य ग्रामीण व दुर्गम भागात शिक्षणाच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तनासाठी प्रयत्नशील एकलव्य, पालवी HIV संक्रमित 110 बालकांची संगोपन संस्था. व आज आपल्यासोबत प्रकाश काकांबरोबर चर्चा करण्यासाठी शिल्पाताई आहे, तर ती लोकबिरादरी मित्रमंडळ ट्रस्ट पुणे ही संस्था. आज या सर्व संस्थांचा आपल्या उपक्रमामध्ये सहभाग आहे. काल या वेबिनार सिरीजचे पहिले सत्र पार पडले. कमी वेळेत नियोजन व काही तांत्रिक अडचणींवर मात करून कालचे आनंदवन या संस्थेविषयीचे सत्र अत्यंत यशस्वी झाले. आपल्या सर्वांच्या प्रतिसादाबद्दल मनपूर्वक धन्यवाद. आजच्या व इथून पुढच्या सर्व सत्रांना असाच प्रतिसाद द्यावा ही विनंती. आजच्या दुसऱ्या सत्रामध्ये आपल्यासोबत आहेत डॉक्टर प्रकाश व डॉक्टर मंदाकिनी आमटे. यांची वेगळ्याने ओळख करून देण्याची खरं काही आवश्यकता नाहीये. आपल्या कामाने हेमलकसाचे नाव जगभर पोहोचविणारे हे व्यक्तिमत्व आहेत. आज आपण सर्वजण लॉकडाऊन मध्ये आहोत, पण गडचिरोली मधील हेमलकसा हे दरवर्षी पावसाळ्यात रस्ते आणि पूल पाण्याखाली गेल्यामुळे लॉकडाऊन मध्ये असते. म्हणजे अगदी आता सुद्धा दर पावसाळ्यात कित्येक गावांचा संपर्क तुटतो. मागील वर्षी तर आपण बातम्यांमध्ये ऐकले असेलच. म्हणून आजच्या या संवादाला हेमलकसा लॉकडाऊन या वर्षीचं आणि दरवर्षीचं असं नाव आपण दिलेलं आहे. आजच्या सत्राला मुलाखत घेण्यासाठी शिल्पाताई आपल्या बरोबर आहे. शिल्पाताई आणि मी लोकबिरादरी मित्रमंडळ ट्रस्ट पुणेच्या फाउंडर मेंबर पैकी एक आहोत. 2011 पासून लोकबिरादरी प्रकल्प हेमलकसाशी संलग्न आहोत. समाजाप्रती संवेदनशील युवकांबरोबर गेली 7-8 वर्षे पुण्यातून युथ आयडेंटिफिकेशन आणि युथ डेव्हलपमेंटचं काम करत आहोत. बाय प्रोफेशन शी इज अ मेंटल हेल्थ प्रोफेशनल काउन्सिलर आणि तिचं स्वतःचं छोट्या मुलांचं पाळणाघरही आहे पुण्यात. या सत्राच्या शेवटी आपण प्रेक्षकांकडून आलेली काही प्रश्नांची उत्तरं मान्यवरांकडून जाणून घेणार आहोत नक्कीच. तर मी शिल्पाताईला विनंती करतो की तिने आपल्या सत्राला सुरुवात करावी. त्यापूर्वी वेगवेगळ्या फेसबुक पेजवरनं हे सत्र अटेंड करत असणाऱ्या सर्वांना विनंती आहे की आपण या सत्राचा लिंक इतर मित्रांबरोबर नक्की शेअर करा. फेसबुक वॉच पार्टी मार्फत इतरांनाही बोलवा या सत्राला अटेंड करण्यासाठी. मी शिल्पाताई तुला विनंती करतो की तू सुरू करू शकतेस. थँक्यू सूरज. माझा आवाज येतो? होय होय आहे व्यवस्थित. आज आपल्या वेबिनारसाठी अनेक वेब पेजेसवर अनेक प्रेक्षक जे आहेत त्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. लॉकडाऊनने आम्हाला काय शिकवलंय या यादीमध्ये ऍड करायची गोष्ट हे झूमचे सेशन्स आहेत. आम्ही सगळेच शिकतोय. त्यात माझी सगळ्यांना अशी विनंती आहे की कदाचित क्वचित जर एखादा टेक्निकल काही फॉल्ट आला आणि आम्ही थांबल्यासारखे वाटलो तरी तुम्ही काळजी करू नका. टेक्निकल टीम इथे बसलेली आहे. मिनिटाभरात आम्ही सगळे परत नक्की हजर होऊ. आजचं जे दुसरं सत्र आहे समाजसेवा वारसा आणि वसा यातलं लॉकडाऊन या वर्षीचं आणि दरवर्षीचं या दुसऱ्या सत्रामध्ये आपले आजचे आदरणीय पाहुणे डॉक्टर प्रकाश आमटे आणि डॉक्टर मंदाताई आमटे हे दोघंही आपल्याबरोबर कनेक्ट झालेत. मी दोघांचंही काका काकू खूप मनापासून स्वागत करते. आजच्या कार्यक्रमामध्ये तुकाई आहे, त्यांच्याबरोबरचे सोशल टुरिझम मध्ये अनेक सहकारी आहेत आणि लोकबिरादरी मित्रमंडळ पुणे आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने चाललेल्या या सगळ्या संस्था तुमचं आम्ही स्वागत करतो. कार्यक्रमाचं स्वरूप काका असं असणार आहे की काही प्रश्न आपल्याकडे ऑलरेडी आपण काढलेले होते तयार आहेत आणि काही प्रश्न लाईव्ह चॅट मध्ये आपल्याकडे जे समोर दिसत आहेत त्यातले कदाचित आपण घेत चालू. मला काका तुम्हाला माझा आवाज येतोय ना? तुम्ही सांगा. थोडस जोरात सुरुवात करते. थोडस ताई जोरात. स्लो का जोरात? मोठ्यानी का? होय होय ठीक आहे व्यवस्थित आहे. बोल. मोठ्याने बोलू का? हा नाही ठीक आहे बोल बोल. मला कुठे वाटलं तर मी सांगतो तुला. ओके. तर आजचा जो पहिला प्रश्न आहे तो आजच्या टायटलला धरूनच आहे की लॉकडाऊन या वर्षीचे आणि दरवर्षीचे. 1973 पासून लोकबिरादरी प्रकल्प अविरत सेवा करतोय माडियागोंड समाजातल्या आदिवासींची आणि जखमी प्राण्यांची सुद्धा.
तर गेली 6-7 वर्ष जर सोडली, म्हणजे जेव्हा डॉक्टर प्रकाश बाबा ते पिक्चर आला त्याच्यानंतरची, आधीची जी 35-40 वर्ष आहेत ती जवळजवळ तुम्ही सगळीच घोषित लॉकडाऊन मध्ये आलेली आहेत. आणि ते अर्थात स्वीकारलेलं होतं, तुम्ही स्वतः स्वीकारलेलं होतं. आणि गेली 5-7 वर्ष मात्र संपूर्ण प्रकल्प जो आहे तो असा पाहुण्यांनी फुललेला भरलेला आपल्याला कायम दिसतो. मार्च 2020 पासून आपण कोरोनाचा संसर्ग टाळण्याच्या दृष्टीने प्रकल्प पाहुण्यांसाठी आपल्याला बंद करावा लागला. यानंतरचा परतचा 1.5 महिना हा परत कदाचित थोडे पाहुणे नाही आहेत किंवा शांतता आहे किंवा पुन्हा ऑन अ पॉझिटिव्ह नोट तुम्हाला स्वतःला थोडासा वेळ द्यायला कदाचित वेळ झाला असेल. तर हा पर्सनल प्रश्न तुम्हाला सगळ्यांना आहे की तुमचा आजचा दिवस कसा जातोय, तुम्ही कसा घालवताय? तसं सगळ्यांना माहिती आहे की पहिले 30 वर्ष आम्ही कुठे बाहेर गेलो नव्हतो पब्लिक फंक्शनसाठी. आणि मग नंतर हळूहळू लोकांपर्यंत जेव्हा प्रकल्प पोहोचला मग आम्हाला निमंत्रण यायला लागली ठिकठिकाणी. म्हणजे असं माउथ टू माउथ पब्लिसिटी सारखं होत होती. पहिले भारतातून, म्हणजे पहिलं अमेरिकेतून डॉक्टर जगन्नाथ पांडेमुळे अमेरिकेत होतो 2003. आणि मग त्यानंतर हळूहळू थोडी थोडी निमंत्रण यायला लागली. आणि मग चित्रपटानंतर खूप जास्त निमंत्रण. आणि त्याची आम्हाला आधी काही आवड नव्हती आणि सवय नव्हती. नाईलाजाने प्रत्येक गोष्टीची सवय होते माणसाला. तर भरपूर दौरे म्हणजे या गेल्या काही वर्षामध्ये असं पायाला चक्र लागल्यासारखे आम्ही जगामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी. फक्त याच्यामध्ये एक आनंद असा होता की समाधानी होतो की बहुतेक सारे निमंत्रण हे तरुणांच्या मार्फत होते. म्हणजे कॉलेजेसमध्ये किंवा असे युथ फेस्टिवल असतील काही, तेव्हा त्या सगळ्या तरुणांना बरेचसे बदनाम झालेले आहेत, चंगळवादाकडे वळलेले आहेत. या पार्श्वभूमीवर ते थांबतात तास-तास 2-2 तास आमचे अनुभव ऐकण्यासाठी. हा संवाद असतो, त्याच्यामध्ये काही मार्गदर्शन करत नाही मी. पण हा संवाद ऐकायला लोकांमध्ये उत्सुकता आहे. सगळे मोठमोठे कॉलेजेस, म्हणजे नावं घेतले तर खरोखरच आम्हाला आश्चर्य वाटतं की आपण कधी या कॉलेजला गेलो असतो. म्हणजे IITs आहेत किंवा VCT आहे, टाटा इन्स्टिट्यूट होतं, वेगवेगळे कॉलेजेस आहेत, मोठे मोठे कॉलेजेस, बिर्ला कॉलेज, KC कॉलेज आणि सगळे मेडिकल कॉलेजेस बहुतेक सगळे महाराष्ट्रातले झालेच आहेत, पण बाहेरचे पण. तेव्हा असं एक वेगळं समाधान होतं की तरुणांना ऐकण्याची इच्छा, त्याच्यातून काहीतरी प्रेरणा घेण्याची त्यांची गरज. हे आता याची आम्हाला सवय झाली होती लॉकडाऊन पर्यंत. दर 8 दिवसांनी हेमल कशाच्या बाहेर आमचा दौरा असायचाच. महिन्यातून कमीत कमी 10 ते 15 दिवस आम्ही बाहेर असतो. आणि सडनली आता कोरोनाने सगळ्यांनाच घरी बसवलंय. कारण मधल्या काळात आम्ही बाहेर जात नव्हतो तेव्हा व्हिजिटर्स इथे खूप यायचे. म्हणजे इथे पण तसे बिझीच होतो आम्ही. 15 एप्रिल पासून म्हणजे आपण बंद केलं. ऍक्च्युली लॉकडाऊन काहीतरी 22 मार्च किंवा काहीतरी, पण आपले माननीय मुख्यमंत्र्यांनी 15 एप्रिल पासून बंद केलं होतं. तर तेव्हापासून व्हिजिटर्स बंद आहेत, आमचे दौरे बंद आहेत. तर याच्यामध्ये आमचा एक व्यक्तिगत असा फायदा झाला की आम्ही इथल्या कार्यकर्त्यांकडे, नातवंडांकडे आणि मुख्य म्हणजे प्राण्यांना जास्त वेळ देऊ शकतो. बरं, इथे काय की हा प्रकल्पाला एक साधारण 35-40 एकर जागा आहे. आतल्या आत फिरता येतं. आम्ही तेव्हापासून रोडवर आम्ही रस्त्यावर गेलोच नाही. म्हणजे चुकीचा मेसेज जाऊ नये लोकांना. हे फिरतात आहे रोडवर. प्रकल्पाला कंपाऊंड आहे, त्या कंपाऊंडच्या आतमध्येच आम्ही, शाळेचं ग्राउंडही खूप मोठं आहे त्यामुळे त्याच्यातही फिरता येतं. आणि बहुतेक सगळे कार्यकर्ते आमच्याबरोबर ते पण स्वतःला बिझी ठेवतात. श्रमदान करायचं, म्हणजे लावलेल्या झाडांना पाणी द्यायचं, झाडझूड करणे, म्हणजे सगळे रस्ते साफ करायचे, संडास साफ करतात. हा वेळ मिळाला तर रिकामं बसून काय करायचं. आपले सगळे कार्यकर्ते एकत्रित मिळून आपला सगळा वेळ असा सत्कारणी लावतात. इतर वेळेला अर्थात इंटरनेट आणि हे सगळं असल्यामुळे जगाशी संपर्क आहे सगळ्यांचा. सुदैवाने ते चालू आहे या लॉकडाऊन. तर असं आमचं जीवन बेसिकली आधीच्या दिवसाची आठवण होते. 1973 ते 83 पर्यंत एकाही नदीवर किंवा नाल्यावर पूल नव्हतं. तेव्हा जून टू डिसेंबर हे कम्प्लीट लॉकडाऊन असायचं. कधीतरी जगन भाऊ सायकल घेऊन आला किंवा ताई पायी यायच्या. वर्षातून त्या काळामध्ये काळजी वाटायची म्हणून एवढाच बाहेरच्या जगाशी संबंध होता. पण इथे आम्ही काय 5-6 जण, विलास भाऊ, गोपाळ भाऊ, बोलून बोलून किती बोलणार. ते लॉकडाऊन सारखंच होतं.
पण त्याची सवय झाली होती आणि ते स्वच्छेने होतं. आणि स्वच्छेने असल्यामुळे आम्ही आपण 17 जणांचा प्रत्येक जण बिझी ठेवत होतो. म्हणजे आधी पेशंट येत नव्हते तेव्हा जंगलात जाऊन स्वयंपाकाला लाकडं आणायची वाळलेली. तिथे बोरवेल नव्हतं किंवा विहीर नव्हती म्हणून नदीवरून पाणी आणायची. आंघोळीला नदीवर जायचं. 2-2 किलोमीटर आहे. अशा सगळ्या याच्यात झोपड्या बांधायला गवत लागतं. गवत सगळे मिळून गवत घेऊन यायचं. असं ते पेशंटचा विश्वास नव्हता तोपर्यंत हे कामं करत होतो आम्ही. आणि त्यामुळे असं ते फ्रस्ट्रेशन येत नव्हतं. म्हणजे बोर्डम ज्याला म्हणतो आपण, की फक्त एकच आम्हाला काळजी अशी होती की लोकांचा विश्वास नाही तर आपण पुढे काय करावं. ज्यांच्यासाठी आलो त्यांचाच विश्वास नाही तर आपण पुढे काय केलं पाहिजे. त्याच्यात आम्ही असा उलटा विचार केला की आपण प्रयत्नात कमी पडतो. हा नेहमी मी सांगतो की त्याला आता पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणतात. तेव्हा नव्हता हा शब्द. हे आता नवीन आहे. तर म्हणून आम्ही त्यांची भाषा शिकलो. मंदाने डिक्शनरी तयार केली. गावागावात जाऊन त्यांच्या संस्कृतीचा अभ्यास केला. त्यांनी आजारी माणसं कुठे नेतात आणि ते सगळं मांत्रकाच्या लिमिटेशन असतं. मंत्रांनी खरं तसा रोग बरा होत नाही, मानसिक आधार आहे तो. पण खरोखरच आजारी आहे त्याला तो सांगतो की माझे प्रयत्न पुरे झाले, आता याला तुम्ही परत घेऊन जा, तर देवाच्या मर्जीवर याचं जीवन अवलंबून आहे. अशा पेशंटला तुम्ही आणा असं आम्हाला सुचलं. मग काही ते असे सिरियस पेशंट आणायला लागले आणि आमच्या सुदैवाने आम्ही म्हणतो की ते पेशंट आमच्या औषधोपचारांनी बरे झाले. आणि तेच माउथ टू माउथ पब्लिसिटी झाली आणि बघता बघता साधारण 200 किलोमीटर हा एरिया खूप मोठा आहे समजा. आणि ते सगळे कट ऑफच असतात. म्हणजे त्यांना तर काही याचा काही लॉकडाऊनचा काही विशेष त्यांचा परिणाम होत नव्हता. जन्मभर लॉकडाऊनमध्येच होते. पण पायी चालायचं. एका दिवसाला 40 किलोमीटर त्यांची मजल असायची. म्हणजे 150 किलोमीटरचा माणूस असेल तर तो 3ऱ्या किंवा 4थ्या दिवशी पोहोचायचा. जवळपासच्या लोकांना 5-6 तास 12 तास डिपेंडिंग ऑन द डिस्टन्स. पण असे लोक जेव्हा यायला लागले तेव्हा असं एक मोठं एक असं आम्हाला समाधान मिळालं की आपल्या विश्वासावर लोक येतात आणि आपण त्यांना मदत केली पाहिजे. हे एक नैतिक बंधन आम्ही आमच्यावर घालून घेतलं होतं. पण आम्ही स्पेशालिस्ट नव्हतो तरी सुद्धा. त्याला कसंच म्हणणार की आता मी काय फ्रॅक्चरचं पेशंट आहे, मी काय ऑर्थोपेडिशियन नाही आहे, दाताचा प्रॉब्लेम मला मी काय डेंटिस्ट नाही आहे किंवा गायनेकोलॉजीचे प्रॉब्लेम होते. सगळे म्हणजे माणसाला जे काही आजार होतात त्याच्यासाठी स्पेशलाइज डॉक्टर सगळीकडे असतात. इथे आम्हाला नाईलाजाने ते करावं लागायचं, कारण त्याला नाही म्हणणं हे आम्हाला गिल्टी वाटत होतं. बऱ्याचशा लोकांना आमच्या प्रयत्नांनी फायदा झाला आणि असा तो प्रसार या भागामध्ये सगळीकडे माउथ टू माउथ पब्लिसिटी बस. आणि मग काही लॉकडाऊनचा प्रश्न नव्हता. मग लोकांना दिवसभर बिझी होतं, दवाखान्याला वेळा नव्हता. 24 तास 24/7 म्हणजे लोकांना वारही माहीत नव्हती. त्यामुळे चांगला त्याचा वेळ म्हणजे असं की आपल्या प्रयत्नांनी लोकांना आपल्याबद्दल एक अफिनिटी म्हणा किंवा त्यांना विश्वास निर्माण झाला. त्याच्यातून हा प्रकल्प असा वाढत गेला. अशीच ही सुरुवात आहे की आमचे प्लॅन्स काही नव्हते. हे खूप महत्वाचं आहे. कुठलाही प्रकल्प आपण सुरू करतो तेव्हा असं खूप चांगल्या फ्लॉरी भाषा लँग्वेजमध्ये तुम्हाला योजना तयार कराव्या लागतात. मग त्याच्यासाठी फंडिंग मागावं लागतं. हे नॉर्मल आहे, नॉर्म. ते काय बाबांची प्रेरणा होती, आनंद भाऊंचा थोडा सपोर्ट होता, पण आमच्या योजना नव्हत्या. लोकांच्या अडचणीप्रमाणे मग आपण नंतर बघितलं की इथे शोषण होतं, एक्सप्लॉयटेशन. आपण हक्कांची जाणीव त्यांच्यात निर्माण केली पाहिजे. असं एकातून एक कसं निर्माण होतं बघा. आणि मग ते शाळा सुरू केली पाहिजे आपण. आमचे सगळे कार्यकर्ते हे मुकुंद दीक्षित होते त्यावेळेला, जगदीश गोडबोले आपल्याकडे होते, विलास गोपाळ, सगळे पांचाळ, सगळ्यांनी मिळून असं ठरवलं की आपण शाळा शिक्षण देऊया, हक्कांची जाणीव निर्माण केली. पण नुसतीच हक्कांची जाणीव निर्माण होऊन पोट भरत नाही, त्यांना शेती शिकवायला पाहिजे. आम्ही सांगतो, दवाखान्यात सांगतो आम्ही की जेवण झाल्यावर गोळ्या खा आणि इथे खायला अन्न नाही तर कशापोटी गोळ्यांचा दुष्परिणाम होऊ शकतो. म्हणून त्यांना शेती शिकवली पाहिजे. मग दादा पांचाळ, विलास मनोहर त्यांनी त्यांना शेती शिकवायचा प्रयत्न केला. ज्या मुलांना ट्रेन केल्यावर त्यांच्या शेतीवर त्यांना वापस नेऊन गावकऱ्यांना त्यांचं ट्रेनिंग दिलं. असं हे सगळं कुठे लिहिलेलं नव्हतं, असं वाटलं काय केलं पाहिजे. म्हणजे दवाखाना, शाळा, व्होकेशनल ट्रेनिंग. तर त्यांना बांबू खूप आहे इथे, मेटल क्राफ्ट आहे, त्यांचं ट्रायबल आर्ट आहे, त्याला आपण परत चालना द्यावी म्हणून व्होकेशनल ट्रेनिंग पण थोडंसं सुरू केलं. त्याच्यासाठी कोणी एक्सपर्ट नव्हतं. म्हणजे महत्वाचं आपल्याकडे असं आहे की असं कोणी असं टाटा इन्स्टिट्यूटमधून स्पेशलाइज ट्रेनिंग घेऊन आलं नव्हतं. हे साधे सोशल वर्कर. तर
पण जी काय त्यांच्यात जिद्द होती, जी निष्ठा होती, त्याच्याने हा प्रकल्प असा वाढत गेला. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो सगळ्या पाहुण्यांना माहिती असेल की बाबांनी जे कम्युनिटी किचन याच्यामधून खूप असं शिकायला मिळालं. त्याच्यामध्ये कोणी लहान नाही, कोणी मोठा नाही, घंटी वाजली की प्रत्येकाने जेवायला एकत्र बसायचं. तर एक मोठा मेसेज आहे. तेव्हा याच्यातून बरंच काही आम्ही शिकलो. आम्ही संयम शिकलो. असं कधी वाटलं नाही आम्हाला की शहरामध्ये ज्या काही गोष्टी हॉटेलमध्ये मिळतात आहे त्या आपल्याला इथे मिळाव्या. कधीतरी बाहेर गेलो तर त्या गोष्टी खायला आमची हरकत नव्हती, पण अशा पद्धतीने आम्ही आपल्याला कंट्रोल करून समाधानाने राहायचा प्रयत्न केला. ते समाधानच सगळीकडे शोधत फिरतात. सापडत नाही काही केलं. काकू, तुम्हाला पुढचा प्रश्न मला विचारायचा की आपण पूर्वीच्या बऱ्याच इंटरव्ह्यूज मध्ये ऐकतो की कपडे घातलेल्या माणसांना बघून माणसाला माणूस बघून पळून जात होता, अशी आदिवासींची अवस्था होती. आणि तिथपासून ते आता उच्च शिक्षणासाठी पुणे, मुंबई, नागपूर आहे, परदेशात सुद्धा बऱ्याच ठिकाणी मुलं शिकायला जातात. तर हा जो प्रदीर्घ प्रवास आहे, हा डेव्हलपमेंटचा आहे त्यांच्या इंटरनल, त्याचे तुम्ही दोघं विटनेस आहात. तुम्ही म्हणजे जे सुरू केलं ते आता इतकं छान पुढे चाल, या प्रवासाबद्दल तुम्ही काय सांगाल? तुम्हाला कसं वाटतंय? हा प्रवास तसा खूप दीर्घ आहे. हो, 47 वर्ष झाली आम्ही या ठिकाणी आहोत आणि त्यांचं मागासलेपण तेव्हापासून आतापर्यंत जे त्यांच्यामध्ये ज्या हळूहळू सुधारणा होत गेल्या आदिवासींमध्ये, आणि शिक्षणामुळे ते पुढे आलेत आणि त्यासाठी जे आम्ही प्रयत्न केले त्या प्रयत्नातून हा प्रकल्प वाढत गेला. आज मला सांगायला आनंद वाटतो की आज पूर्वी लोकांना शिक्षणाची आवड नव्हती, शिक्षणाची गरज वाटत नव्हती. प्रथम जेव्हा आम्ही शाळा सुरू केली तेव्हा कोणालाही शाळेत यायची इच्छा नव्हती. आम्ही जबरदस्ती 25 मुलं आणली मागून की द्या म्हणून. त्यातलीही 15-1 मुलं पहिली सुट्टी लागल्यावर पळून गेली, पण जी 15 मुलं राहिली त्यांना ते शिक्षण आवडलं, काहीतरी वेगळं आहे असं वाटलं. आणि पुढच्या वर्षीपासून आम्हाला त्या मुलांनी आपल्या भावांना, आपल्या शेजाऱ्यांना कन्व्हिन्स करून आणायला सुरुवात केली आणि शिक्षणाचा हळूहळू प्रसार होत गेला. आणि ह्या शिक्षणाचा प्रसार होत गेला तसं काही वर्षांनी जेव्हा मॅट्रिक झाली मुलं, तेव्हा त्यातली काही मुलं पुढे शिकायला गेली, काही पहिल्या बॅचची मुलं मागेच राहिली. तर त्यातली जी पहिल्या बॅचची 3 मुलं पुढे गेली, 12वी झाली, तर त्या एका मुलाने ठरवलं की आता पुष्कळ झालं शिक्षण, मी आता फॉरेस्टमध्ये काहीतरी नोकरी करतो, तो फॉरेस्टमध्ये नोकरी लागला. दुसऱ्याने ठरवलं की मला टीचर व्हायचंय, मला शिक्षक व्हायला आवडेल, त्यामुळे मी आता DED करतो आणि शिक्षक. पण तिसऱ्यांनी सांगितलं की नाही, मला पुढे शिकायचं, उच्च शिक्षण मला घ्यायचंय, मला डॉक्टर व्हायची इच्छा आहे. आणि त्याच्या सुदैवाने किंवा आता त्यांना जे काही रिझर्वेशन असतं त्या कोट्यामधून त्याला नागपूर मेडिकलला ऍडमिशन मिळाली आणि त्यामुळे तो डॉक्टर झाला आणि तो आज दीपस्तंभासारखा सगळ्यांच्या समोर आहे. आणि डॉक्टर झाल्यावर देखील त्यांनी याच एरियात परत यायचं ठरवलं आणि या एरियातल्या आपल्याच बांधवांची सेवा करण्यासाठी तो आजही या ठिकाणी कार्यरत आहे, याच एरियात आहे, या जिल्ह्यामध्ये तो आहे. त्यामुळे तो एक सगळ्यांसाठी दीपस्तंभासारखा आहे. त्यामुळे आज अनेक लोकांना शिक्षणाची इच्छा होते आणि पालकांना देखील शिक्षणाचं महत्व त्यामुळे कळलंय. आणि त्या शिक्षणासाठी म्हणून पालकांनी आता ज्या ठिकाणी शाळा नाही त्या ठिकाणी शाळेची डिमांड करायला सुरुवात केली आहे. 5 वर्षापूर्वी आमच्या सुनबाई आणि अनिकेत यांनी मेलगुंडा नावाच्या अतिशय दुर्गम भागामध्ये, आज तो भाग आजही दुर्गम आहे, त्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी नाही, रस्ते नाही, कोणता तर प्रश्नच नाही, अशा या ठिकाणी एक शाळा सुरू केलेली आहे आणि त्या शाळेला खूप चांगला रिस्पॉन्स आहे. त्या शाळेमध्ये आज 150 विद्यार्थी शिकत आहेत आणि अशा ती शाळेचं मॉडेल पाहून आणखीन लोकांच्या डिमांड्स आहेत की आणखीन शाळा तुम्ही सुरू करा. पण ते सगळं डुप्लिकेशन होत आहे म्हणून आम्ही थांबलोय. तरी देखील अजून एक दुसऱ्या भागामध्ये जिंजगावला एक मागच्या वर्षीपासून नवीन शाळा सुरू केलेली आहे. त्यामुळे शिक्षणाचा चांगलाच प्रसार झालाय आणि सुशिक्षित वर्ग झाल्यामुळे बऱ्याच जणांना सरकारी नोकऱ्या मिळाल्या, रोजगार मिळाले, कारण स्वतःचे काही व्यवसाय त्यांनी सुरू केलेले आहे. शिक्षणामुळे त्यांच्यामध्ये हा फरक झालेला आहे.
आणि भामरागडमध्ये ज्या ठिकाणी एकही विद्यार्थी शिकलेला नव्हता, चौथी देखील पास नव्हता, अशा ठिकाणी आज अनेक ग्रॅज्युएट मुलं आहेत, वेगवेगळ्या विषयात शिकलेले आहेत ते, आणि आपापल्या कुवतीप्रमाणे कामही करतायत. आणि बरेचशी मुलं त्यातली इथे परतही आली आणि या एरियात काम करतायत. काही जणी बाहेर नोकऱ्या करतायत आणि त्या तितक्याच समर्थपणे ते समाजाशी मिसळून घेत आहेत आणि चांगल्या तऱ्हेने त्या समाजात एकत्रित राहत आहेत. पण हे सगळं असूनही त्या आपल्या मातीचा संबंध तुटू देत नाही. त्यांनी आपल्या नातेवाईकांशी, आपल्या समाजाशी संबंध दृढ ठेवलेले आहेत. बाहेर राहिले तरी ते येतात आणि चांगल्या प्रकारे आपल्या समाजाला पुढे आणण्यासाठी मदत करतात. आज हा एवढा मोठा प्रवास करताना दिसतं की ठिकाणी पूर्ण झालेले लोक होते, तिथे आज छान व्यवस्थित राहणारे चांगले शिकलेली मुलं दिसायला लागलेली आहेत. खूप समाधान आहे की हा जो मोठा प्रवास झाला त्या प्रवासात आम्ही जे काही अपेक्षा केली होती किंवा ज्या काही आम्ही मनात हे घेऊन आलो होतो, योजना घेऊन आलो होतो की आपण एवढं एवढं करू शकू, त्यापेक्षा पुष्कळ पुढचा टप्पा गाठला आहे. अजूनही आमचे मुलं पुढे ते प्रकल्प चालवत आहे, त्याचा आम्हाला खूप अभिमान आहे. दोन्ही मुलं आणि दोन्ही सुना हा प्रकल्प पुढे नेत आहेत. किती छान आहे. म्हणजे साधं उसळ भिजवली आणि त्याला मोड आले तरी आम्हाला नवनिर्मितीचा आनंद होतो. इतकं छान वाटतं. तुम्हाला किती छान वाटत असेल की आपण हा एवढा बदल घडवू शकलो. काका, पुढचा प्रश्न तुम्हाला विचारते मी की गेले 8 महिने महाराष्ट्रावर नैसर्गिक आपत्ती खूप येत आहेत किंवा निसर्गाचं रौद्र रूप आपण पाहतोय असा सूर सगळीकडनं येतो, जगभरात नाही येतो. आपण महापुराच्या संकटातनं जेमतेम बाहेर नाही पडत नोव्हेंबर डिसेंबर, तर तोपर्यंत हा जागतिक कोरोनाचं संकट येऊन राहील. तर आज जो आपला कार्यक्रम पाहणारे हे सगळे व्ह्युअर्स आहेत, हे सगळे सर्वसामान्य लोक आहेत आणि समाजाप्रती संवेदनशील आहेत. तर त्यांना रिप्रेझेंट करून मी तुम्हाला हा प्रश्न विचारते की आम्ही, आमच्या हातामध्ये काही पॉलिसी डिसिजन्स नाही आहेत किंवा आम्ही काही खूप मोठं करू शकू असं नाही, पण मग छोट्या छोट्या लेवलला पर्सनल लाईफमध्ये वैयक्तिकरित्या आम्ही निसर्गाचा मान कसा ठेवू शकू किंवा काय करता येईल की ज्याच्यात आम्ही कॉन्ट्रीब्युट करू शकतो. नाही, खरं म्हणजे आधी तर महापूर होता, पण आता कोरोनामुळे सगळ्या जगाला त्यांची विचारसरणी बदलायला भाग पडणार आहे. चंगळवाद खूप वाढला होता. आज आता असं पहिल्यांदा असं घडलंय की जगातल्या श्रीमंत लोकांनी हा रोग जगात पसरवला. म्हणजे जे टुरिझमला जातात, जे बिझनेससाठी चायनात जायले, आणि ते जवळजवळ बहुतेक सगळ्या देशामध्ये त्यांनी तो प्रसाद वाटलाय. आणि आपण ऐकतो असं ग्लोबल वॉर्मिंग, त्याचा फारसा कोणी सिरियसली विचार करत नाही, पण जंगल किती कमी झालं आहे, निसर्गाचा ऱ्हास केलेला आहे. दुसरं, पॉप्युलेशन खूप वाढली आहे. जसं जगाची पॉप्युलेशन त्यात भारताची आणि चायनाची तर खूप होते. याच्यावर सुद्धा विचार केला पाहिजे. मग हा सुद्धा त्यातलाच एक कडीचा भाग आहे की आपण रोग कंट्रोलमध्ये आणले. पूर्वीच्या काळी एपिडेमिकमध्ये खूप लोक मरायची, आपण पेनिसिलिन आल्यानंतर त्याच्यात खूप फरक पडला, म्हणून हळूहळू आपण वॅक्सिनेशन आलं. पण त्या तुलनेने पॉप्युलेशन कंट्रोल करणं प्रायोरिटी नाही समजलं. मग ते त्याच्यामुळे जंगलावर लोड आलं. लोकांच्या गरजा, मिनिमम गरजा, म्हणजे हाव वेगळी आणि गरजा वेगळ्या. ज्याला हाव आहे त्यांनी जंगल नष्ट केलं, ज्याला गरजा आहे तो कमीत कमी याच्यामध्ये आपल्या गरजेपुरतं जंगल तोडायचं आणि तिथे आपली उदरनिर्वाह तिथे करायचा. पण याचा बॅलन्स अजिबात राहिला नाही. मग पोल्युशन झालं, नद्या सगळ्या पोल्युटेड झाल्या, हवा दूषित झाली. आता आपल्याला जवळजवळ 1.5 महिन्यामध्ये कितीतरी अशा पोस्ट वाचतोय आपण की सगळे पक्षी आनंदाने नाचतात आहे, की हवा शुद्ध झाली आहे, उत्तर प्रदेशातून हिमालयाचे शिखर दिसायला लागली, वगैरे वगैरे पुष्कळ पोस्ट आहेत. व्हॉट्सअपमुळे सगळं घर बसले आपल्याला कळतं. तेव्हा आता याच्या पुढचं जीवन जे आहे पोस्ट करोना, आणि पोस्ट करोना एवढ्यासाठी म्हणतो की पोस्ट करोनाला किती दिवस लागणार आहे याचा पण कोणाला याचा अंदाज नाही आहे. 80% जे सांगतात की 80% जे रोगी आहेत पॉझिटिव्ह, कोरोना पॉझिटिव्ह, त्यांना सिम्पटम नसतात, पण यातले काही जण तुमचे कॅरियर म्हणून समाजात फिरत राहतील. म्हणून त्यांनी म्हटलं की आम्ही केव्हाही कुठेही बाहेर गेलो तरी तुम्ही मास्क लावा आणि सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचा प्रयत्न करा. म्हणजे 6 फूट, आधी 3 फूट होतं, आता 6 फूट मिळाले. तेव्हा एवढं तर आता मिनिमम करणं गरजेचं आहे. म्हणजे वर्ष 6 महिने जे काय अंतर,
त्याचं कोणी प्रेडिक्शन नाही करू शकत. आणि हे सगळं करून आपण कोरोनावर नंतर पुढच्या वर्षी वॅक्सिन आलं तर ते बहुतेक सगळ्या पॉप्युलेशनला देण्याची गरज आहे, म्हणजे लहान मुलापासून तर 100 वर्षाच्या वृद्धापर्यंत, कारण सगळे ससेप्टेबल आहे. त्यातल्या म्हाताऱ्यांना जास्त होतो आणि मृत्यू त्यांच्यामध्ये जास्त आहे, कारण त्यांना इतर रोग पण असतात. पण हे झालं, याच्यावर विजय मिळवला, त्यानंतर त्याच्या पुढचा कोरोना म्युटेट होऊन आला तर पुढे काय, त्याची तर गॅरंटी नाही आता. तेव्हा प्रत्येकाने असं विचार करणं गरजेचं आहे की गरजा म्हणजे नीड आणि ग्रीड, म्हणजे ते गांधीजींनी इतके आधी सांगितलं होतं, नीड आणि ग्रीड. एथिकल प्रॅक्टिस डॉक्टरनी केली तरी त्यात तो आनंदाने राहू शकतो. आज आता आमच्या प्रोफेशनला खूप चांगले दिवस आले आहेत. देव कुठे आहे तर हॉस्पिटलमध्ये आहे. आधी त्यांना बदनामी चालू होती, त्यांच्यावर हल्ले होत होते, पुष्कळ कमी झालं. आता देवळं बंद झाले आणि खरे देव कोण आहे तर ते डॉक्टर्स आहेत समाजासाठी. पोलीसवाले त्यांचं जे कंट्रोल करतात आहे, नर्सेस आहेत, त्यांना आपल्या जीवाशी खेळून ते समाजाचं आरोग्य त्याची काळजी घेण्यासाठी, कारण या लोकांना घरी पण घेत नाहीत. एकदाच कोरोनाच्या हॉस्पिटलमध्ये जर रेड्डी करून आला तर त्यांनी क्वारंटाईन व्हायला पाहिजे. तेव्हा हे म्हणजे डॉक्टर झाल्यावर हे गृहीत धरायचं. खरं म्हणजे हे बाकीच्या प्रोफेशन आणि डॉक्टर हे आपण त्याची कंपॅरिझन होऊ शकत नाही. दुर्दैवाने ती कंपॅरिझन होत होती, इंजिनियर कमवतात इतके, वकील इतके कमवतात, तर आपण का मागे राहावं. ही चुकीची विचारसरणी होती. हा एक प्रोफेशनच वेगळा होता, लोकांना जीवदान देणे किंवा त्यांचा गंभीरता त्यांच्यावर उपचार करून वाचवणे, हे जे समाधान होत होते या प्रोफेशनमध्ये, नोबल प्रोफेशन असं म्हणायचं झालं. तेव्हा याची इतर प्रोफेशनची तुलना करायची काही गरज नव्हती. अनफॉर्च्युनेटली ते सुरू झालं होतं. या एका कोरोनाच्या लहानशा विषयाने बऱ्याच लोकांना विचार करायला भाग पडला. विचारसरणी बदलते, जीवनशैली बदलणं गरजेचं आहे. आम्ही एवढ्यासाठी अधिकाराने समजू शकतो की आम्ही खरंच गरजा कमी केल्या आणि आनंदात राहिलो, खूप आनंदात राहिलो. आम्ही काही मिस केलं नाही आयुष्यामध्ये. आहे तरी पुष्कळ काही मिळालं, ते मिळालं पण नसतं, ते न मागता मिळालेलं. पण आनंदात आणि समाधानात राहण्यासाठी पैशाची गरज नाही, हे आमच्या आयुष्यातून सिद्धही झालं. तेव्हा थोडस आम्ही मागे एकदा खूपदा असे कोणीतरी रोटरी क्लब किंवा JC क्लबचे आले होते, खूप जण आले, इथे भरवून गेले. ते सगळे श्रीमंत होते, श्रीमंत माणसं सगळे. तर ते आमच्या येऊन माझ्या जवळ येऊन डोक्यावर हात ठेवा, आम्हाला 1% आमच्या गरजा कमी करण्याची बुद्धी मिळावी असं तुम्ही प्रार्थना करा म्हणे. तर तो 1% पण भरपूर असतो. त्याच्याकडे पैसा भरपूर आहे, त्याला 1% पण खूप आहे. तेव्हा असं आता विचार करण्याची गरज आहे. आणि खरोखर सांगतो तुम्हाला की आपल्याला जर चांगलं जीवन जगायचं असेल तर खूप काही पैशाची गरज नाही आहे. आता काय जीवन, ज्याच्याकडे जे पैसे आहेत ते सुद्धा लॉकडाऊन मध्ये आपल्याच खोलीत आहेत. म्हणजे असं त्याचं तरी सगळं मिटवून टाकलं. गरीब श्रीमंत, धर्म, जात पात सगळे एका लेवलला आहे. आमच्या दोघांबद्दल म्हणायचं किंवा इथले सगळे कार्यकर्त्यांना खरोखर त्यांना काही वाटत नाही फारसं लॉकडाऊनचं. असं ते ऑलमोस्ट त्यांना सवय झालीच होती, म्हणजे प्रत्येक गोष्टी सवय होती. असं सवय आता बाकीच्या लोकांना सगळं करणं गरजेचं आहे. युरोप, अमेरिकेचं लोकांना आकर्षण होतं, तिथे सर्वात जास्त हानी झाली आहे. त्यामुळे मी विचार केला पाहिजे की टुरिझमवर आपण किती आता जोर दिला पाहिजे. आता तुम्ही जो विषय म्हणलात त्यालाच धरून गेल्या 3-4 दिवसापूर्वीच महाराष्ट्र टाइम्सची बातमी आहे की शिकारींमध्ये वाढ झाली. हो, शिकार वाढली. तर पूर्वी इतक्या म्हणजे पोटाचा जेव्हा प्रश्न होता तेव्हा शिकार होत होती, हे ठीक आहे, हे आपण इतक्या प्रयत्नांनी लोकांना शिकवलं आणि पोट भरायचं दुसरं साधन त्यांना कसं मिळवता येईल हे सांगितलं आणि खरंच शिकारीचं प्रमाण कमी झालं होतं. आणि आता ह्या अशा बातम्या, अर्थात याच्यामध्ये अगदी बांगलादेश, आफ्रिकेपासनं आपल्याकडचे पण बऱ्याच जागा त्यांनी सांगितल्या. तर हे आत्ता हे असं शिकारीचं प्रमाण वाढायचं काय कारण आहे, म्हणजे ही काय मानसिकता आहे? हा अनफॉर्च्युनेटली मनुष्याची हाव
आता काय झालं की लॉकडाऊनमुळे बरेचसे अधिकारी आपापल्या घरी आहेत. मला असं वाटतं की ही जी वन खात्याने किंवा सरकारने याला अत्यावश्यक सेवा म्हणून त्यांना मान्यता द्यायला त्याचं नुकसान केलं पाहिजे. पेट्रोलिंग झालं पाहिजे. मनुष्याचा हा स्वभावच आहे. जितकं मिळेल फुकट. आणि मोठ्या माणसाचा शौक होता आधी पूर्वीच्या काळी. ब्रिटिशांनी मारले राजे महाराजांनी, नंतरही चालूच होत होते. हे शौक होता. पण निसर्गाचा किती तुम्ही समतोल बिघडवणार. बऱ्यापैकी आपण त्याच्यात कंट्रोल आणला होता. लोकांमध्ये अवेअरनेस आला होता. लोकांना वन्य प्राण्यांबद्दल, जंगलाबद्दल प्रेम निर्माण होते. या पार्श्वभूमीवर या कोरोनामुळे त्यांना संधी मिळाली असं वाटतं की आता इथे जर गार्ड नाही आहेत कोणी तर आपल्या जिभेचे चोचले पुरे करा. तेव्हा मला असं कळकळीचं आव्हान आहे सरकारला की वन खात्याची जी सेवा आहे ती सुद्धा अत्यावश्यक म्हणून गणल्या गेली पाहिजे. त्यांनी जंगलात जाऊन पेट्रोलिंग केलं पाहिजे. नाहीतर परत खूप मोठा प्रॉब्लेम येईल. काकू, पुढचा प्रश्न मी तुम्हाला विचारते. लॉकडाऊनने आणि कोरोनाने आमच्या सगळ्यांच्याच डोळ्यात एक झणझणीत अंजन घातले की आम्हाला जे वाटत होतं की घरदार, दागिने आणि कपडा लत्ता, गाड्या गुड्या, प्रॉपर्टीज घेत सुटलो होतो, तर ह्या सगळ्यामध्ये सुख आहे. आणि आता गेले 1.5 महिन्यात आमच्या असं लक्षात आलंय की आपले कुटुंब, आपले मित्रमैत्रिणी आणि त्यांच्या तब्येती, आपले नातेसंबंध, ह्या गोष्टी जास्त महत्वाच्या आहेत. तर आता हा धडा मिळतोय. पुन्हा हा पोस्ट करू नका का म्हणतात तसं परत आम्ही तिकडे जाण्याची पण खूप जास्त शक्यता आहे. म्हणजे मी असं नाही म्हणत लगेच की आम्ही सगळे बदललो, पण ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आम्ही म्हणजे वैयक्तिक जीवनामध्ये खरंच अशा प्रकारचे काही बदल करायची आता गरज आहे. जे तुम्ही कायम जगत आलाय ते आम्ही आता जेमतेम महिनाभर अनुभवतोय. तर तुम्ही काय सांगाल, स्पेशली तरुण मुलांना किंवा मुलींना, की काय आयडियल आपल्या जगण्याच्या बेंचमार्क्स असावेत, की काय आपल्याला मिळवता आलं पाहिजे? काय की जसं आता मी म्हटलं की चंगळवादाला कंट्रोल आला पाहिजे. तुम्ही असं बघा आता की मध्ये एक असं मी 20 मिनिटाचा एक व्हिडिओ ऐकला होता की सगळ्या संपन्न देशामध्ये भीती आहे, टुरिझम कमी होईल, हॉटेल व्यवसाय कमी झाला. हे सगळे कनेक्टेडच आहे. ते नंतर बाहेर जायचं नाही तर कपड्याचा खर्च कमी झाला, कोणाला दाखवायचे. दागिन्याचा म्हणजे सोन्या चांदी दागिन्याचा खरेदी कमी होईल. बाहेर जायचं नाही तर जो सगळ्याचा प्रॉब्लेम आहे. तेव्हा जेव्हा केव्हा तुम्ही बाहेर जाल तेव्हा त्यांनी असं म्हटलं की अशा गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा किंवा ते होऊ देऊ नका. अजून काही दिवस किंवा वर्ष ते कुठल्याच लग्न समारंभ, कॉन्फरन्सेस आहेत किंवा जिथे जिथे वारे आहेत त्या सगळ्या ठिकाणी तुम्ही कंट्रोल केलं. पण मग काय केलं पाहिजे? निसर्ग संवर्धनाचं एक पहिलं काम प्रायोरिटी म्हणून केलं पाहिजे. आणि पुण्यामध्ये जसं तुम्ही काही मित्रमंडळ लोकबरोबरीने काही कामं सुरू केली आहेत. सायकलिंग करा. दोन्ही गोष्टीचा फायदा आहे की सायकलिंग मध्ये तब्येती चांगल्या असतात आणि पोल्युशन 0 आहे. किंवा ते पाषाण भागात ती टेकडीवर त्यांनी वन महोत्सव करून ती टेकडी हिरवीगार केली. डॉक्टर जरूरकर त्यांनी टेकडी हिरवीगार केली. दर रविवारी शेकडो सदस्य त्यांनी एकट्याने सुरुवात केली आणि त्यांना शेकडो सदस्यांनी साथ दिली. अनफॉर्च्युनेटली ते वारले. पण असं काम आहे की जिथे प्लास्टिक मुक्ती आहे ते सुद्धा खूप महत्वाचं आहे. म्हणजे प्लास्टिकचं जरी बंदी आली तरी आपण त्याचे नियम पाळत नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे थुंकणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, याच्यावर काहीतरी ऍक्शन घ्यायला तरुणांनी भाग पाडलं पाहिजे. कारण हे सगळं कोरोना थुंकणीतून पसरतो. तेव्हा हे जे खर्रा आहे किंवा पान खाऊन थुंकतात किंवा काही नसताना, गरज नसतानाही थुंकतात लोक. तेव्हा या ज्या सवयी बदलणं म्हणजे तरुणांनी त्याच्यामध्ये प्रयत्न करून लोकांच्या सवयी बदलतील कशा हे प्रबोधन करणं गरजेचं आहे प्रत्येक ठिकाणी. आणि आपलं जीवन आनंदात जगणं हा प्रत्येकाचा हक्क आहे. त्याच्यासाठी जर काही फुल टाइम तुम्हाला जाऊन जंगलात जाऊन किंवा खेड्यात जाऊन काम करणं शक्य होत नाही, पण फावल्या वेळामध्ये आपण जर समाजाउपयोगी काहीतरी काम करत राहिलो तर त्याचं दीर्घकालीन समाधान हे प्रत्येकाला मिळेल. या सगळ्या वेगवेगळ्या कामातून छोटी छोटी कामं आहेत किंवा छोटे छोटे जे NGOs आहेत
त्या दिष्टेने काम करतात आहे, आता त्यांना सुद्धा हा प्रश्न येईल की डोनेशन कमी होऊन जातील, लोकांचं इन्कमच कमी झालं तर त्यांना देणग्या कमी होतील. तेव्हा त्यांच्या पाठीशी उभं राहणं आपण जरूर जमेल तेवढं जवळपासच्या त्या NGOजला जे खरोखरच निष्ठेने काम करतात आहे, लहान HIV मुलांसाठी आहेत किंवा अनाथ मुलं आहेत किंवा पारध्यांसाठी जे कामं करतात आहेत, या सगळ्या संस्थांना त्यांच्या पाठीशी उभं राहून आपण आधार दिला पाहिजे असं मला वाटतं. आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधारण मिड मार्च पासूनच शाळांचं सगळं नियमन कम्प्लिटली गोंधळलंय आणि कदाचित आता जून जुलै नंतर हळूहळू काही शहरांमधल्या शाळा आहेत ज्या म्हणतात की ऑनलाईन ट्रेनिंगची तयारी सुरुवात करतील. ह्या शैक्षणिक वर्षाचं भवितव्य थोडंसं अस्थिर आहे इथे शहरांमध्ये सुद्धा. पण हा प्रश्न आणखीन बिकट होत जाईल जेव्हा आपण खेड्यापाड्यांमध्ये जाऊ, गावांमध्ये जाऊ किंवा जंगलांमध्ये जाऊ, जिथे नेटवर्क ही जी त्याच्यासाठी महत्वाची लागणारी गोष्ट आहे तीच नसेल. आपली लोकबिरादरीची आश्रमशाळा किंवा काकू मगाशी म्हटल्या तशी नेलगुंड्याची शाळा किंवा जिसगावची आत्ताची शाळा, तर असे काय काय आयडियाज समीक्षाताईच्या किंवा अनिकेतदादाच्या डोक्यात आहेत की काय काय तुला हा एरिया माहिती असेल तर हा जवळजवळ कट ऑफ एरिया तसा, म्हणजे कोरोना येईल तो बाहेरच्या माणसाकडूनच येईल. आज आता या सगळ्या भागामध्ये लॉकडाऊन मध्ये लोक मोह गोळ करायला जंगलात जायचे की तिथे काही धोकाच नाही, तिथे पॉप्युलेशन कमी आहे, निसर्ग खूप मोठा आहे, तो एक बॅरियर असतो आणि अशी खूप काही गर्दी करायचं काही कारण नाही, होतही नव्हती. तेव्हा या पार्श्वभूमीवर समीक्षा वेगवेगळ्या गावात जाऊन तिथले जे नियम पाळून, लॉकडाऊनचे नियम म्हणजे 6 फुटाचं अंतर पाळा, मास्क लावा, आणि जिथे कारण पालकांना आणि मुलांना शिक्षणाची खूप आवड आहे आणि तिथे कोरोनाचा धोका अजिबात नाही कारण बाहेरचे लोक कोणी जाणार नाही. लोकल आपले विद्यार्थी होते त्यांनाच त्यांनी शिक्षकाच्या रूपाने तिथे तात्पुरतं नेमलं आहे आणि मुलांना बसवून त्यांना त्याप्रमाणे शिक्षण नियमाप्रमाणे ते शिक्षण चालू झालंय ऑलरेडी या लॉकडाऊनच्या काळात. इथे फक्त एक पथ्य पडायला पाहिजे की बाहेरून कोणी इन्फेक्टेड माणसाने येऊन यांना इथे, तेव्हा त्याचा खूप मोठा परिणाम होऊ शकतो. आदिवासींची प्रतिकारशक्ती तशी कमी आहे कारण ते कधी एक्सपोज झाले नाही. पूर्वी आम्ही बऱ्याचदा एक्सपोज होतो, आपल्याला इन्फेक्शन होत राहतं आणि त्याची प्रतिकारशक्ती निर्माण होत राहते. इथे जो कॉलराचा इन्सिडेन्स तुम्हाला माहिती आहे, म्हणजे आपल्या फिल्ममध्ये पण आहे की बाहेरचे लोक तेंदूपत्ता गोळा करायला आले, नदीवर त्यांनी आपली वस्ती केली होती. इथे जसं नदीवर तिथेच घाण करायची, तिथेच जेवण करायचं, त्यांना प्रतिकारशक्ती येऊन काही झालं नाही. ते परत गेले आणि जेव्हा आदिवासी नदीचं पाणी प्यायलं तेव्हा इथे मोठं एपिडेमिक झालं. 300 आदिवासी कॉलराने वाढले पण त्यांना प्रतिकारशक्ती नव्हती. असं काही होऊ नये याची खूप मोठी काळजी घेणं गरजेचं आहे. बाकी मग ते लॉकडाऊन आणि लॉकडाऊन म्हणण्यापेक्षा सोशल नाही म्हणतात, फिजिकल डिस्टन्सिंग म्हणतो आपण. सोशल डिस्टन्सिंग आता तो शब्द बदललाय. अनफॉर्च्युनेटली आपल्याकडे सोशल डिस्टन्सिंग आधीपासून आहे, अनटचेबिलिटी आपण म्हणतो, त्याला ते असा वेगळा वास येतो. तेव्हा परदेशामध्ये हा त्यांनी ऍक्सेप्ट केलेला शब्द, ते अजूनही तेच वापरतात. पण आपल्याकडे काही लोकांनी या शब्दावर ऑब्जेक्शन घेतलं. फिजिकल डिस्टन्सिंग म्हणजे जवळ जाऊ नका एकमेकांच्या. तेव्हा हा फिजिकल डिस्टन्सिंगचे पथ्य पाळून शाळा सुरू होती. खेळ या भागामध्ये ज्या शाळा आहेत त्या शाळांना काही तुम्ही इंटरनेटवर वगैरे शिकवू शकत नाही कारण त्या फॅसिलिटी सगळ्या शाळांकडे नाही. वीज नाही, वीज नाही, किती नाही, कॉम्प्युटर्स नाही शाळांमध्ये, तर तसं खूप कठीण आहे. त्यामुळे त्या ऍक्च्युअली त्या ठिकाणी जाऊनच त्या शाळा घ्यायला गरजेचं आहे घेणं. नाही तर मग ते राहतील वर्ष त्यांच्या वयात त्याच्यावरती. त्यामुळे ज्या भागामध्ये ग्रीन एरिया जो आहे त्या भागामध्ये शाळा सुरू करायला हरकत नाही असं आम्हाला वाटतं आणि सरकारला तसं नाही करायला. समीक्षाने ते चालूही केलंय खरं म्हणजे त्यांना सांगून जिथे जे तिथे तहसीलदार असतात त्यांची परमिशन घेऊन अशा अशा तुमच्या सगळ्या नियमांचं पालन करून नुसतेच मुलं जंगलात फिरतात आहे त्याच्याऐवजी ते वेगळ्या गोष्टी शिकले तर त्यांच्या परवानगीने तिने वेगवेगळ्या खेड्यांमध्ये शाळा सुरू केल्या. चांगला त्यामुळे ही मुलं अशीच जर खेळत सुटली तर त्यांचा शिक्षणातला इंटरेस्ट पूर्ण कमीच होण्याची शक्यता आहे एकदा घरी.
अशाच प्रकारचं काम अनघा पण मला वाटतं खूप ठिकाणी करते ना, गावागावात जाऊन म्हणजे काय झालं की आता जे सब सेंटर म्हणतो आपण त्याला, काही भागात रस्ते नाहीत, दुर्गमच आहे अजूनही, वीज नाही, रस्ते नाहीत, पावसाळ्यात सुद्धा पेशंटला यायला कठीण होते. तिने असं एका गावामध्ये एक सेंटर सुरू केलं, बेअरफूट डॉक्टर. तिथे की ज्या लहान सहान रोगासाठी तिथल्याच किंवा आपल्या शाळेचे माझे विद्यार्थी किंवा विद्यार्थिनीला ट्रेनिंग द्यायचं 6 महिने आपल्या इथे इंटेन्सिव्ह ट्रेनिंग देऊन, त्या ठिकाणी त्यांनी असं छोटंसं क्लिनिक असं 6 गावामध्ये साधारण 30-35 किलोमीटरच्या परिसरात सुरू केले. आणि या कोरोनाचं जेव्हा हे आलं तेव्हा या आदिवासींना कळणं कठीणच होतं, कशासाठी हे लॉकडाऊन आहे, का नाही आपण जायचं बाहेर. तेव्हा तिने आपल्या दवाखान्यात तिच्या बऱ्याच माडिया नर्सेस आहेत, इथे तिने ट्रेन केलेले. तर त्यांच्याकडून माडिया भाषेमध्ये कोरोनाविषयीची संपूर्ण माहिती रेकॉर्ड केली आणि बहुतेक सगळ्या या दुर्गम भागात गाडी घेऊन त्याच्या लाऊडस्पीकरवरून लोकांचं प्रबोधन करण्याचं काम केलं. सूरज, आपल्याला चॅट बॉक्स मधले प्रश्न घ्यायचे आहेत का करू मी आहे आपल्याकडे थोडा वेळ, तू घे ना तुझ्याकडचे प्रश्न, हरकत नाही. होय. हा प्रश्न काका अनेकदा मलाही म्हणजे लोक विचारतात, काही वर्ष आपल्याबरोबर काम करून आणि आपल्याला कार्यक्रमात ऑलमोस्ट येतो आणि तरी दरवेळी तो पुन्हा पुन्हा समोर येतो. आजही बऱ्याच लोकांनी हे विचारलंय की बरीचशी मुलं अशी आहेत किंवा तरुण असे आहेत की ज्यांना समाजासाठी काहीतरी करायचंय आणि त्यांना असं वाटतं की मला पण खूप काहीतरी करावं असं वाटतं, पण मग अशी तुम्ही म्हणालात तसं प्रत्येकाला एका वेगळ्या एरियात जाऊन किंवा काहीतरी काम करणं कदाचित शक्य नाही होणार आणि घरच्या जबाबदाऱ्या खूप जास्त आहेत. तर त्यांचा असा थोडासा सूर असतो की इतक्या घरच्या जबाबदाऱ्या असताना त्याच्याकडे पाठ फिरवून काही करता येणं शक्य नाही, पण तरी सुद्धा तळमळ इतकी की घरी राहत नाही आणि सारखं अस्वस्थ वाटतं की माझं समाजाचं काहीतरी देणं आहे आणि मला पण त्याच्यासाठी काहीतरी करायचं. तर अशा मुलांना आपली कर्तव्य पार पाडत आपण आहोत त्याच जागी, पण आपण समाजासाठी काय करू शकू याबद्दल तुम्ही काही सांगाल? खरं म्हणजे एक्सपोजर महत्वाचं आहे. काय आहे की आपल्याला जर ही भावना त्यांच्या मनात आहे, तू म्हणते किती मोठी गोष्ट आहे. त्यात म्हणजे काहीतरी विचार करायला लागले आपल्या समाज बांधवाबद्दल, खरंच मोठी गोष्ट. त्याला दिशा मिळायला पाहिजे. दिशा मिळायला खरं म्हणजे मी माझं स्वतःचं उदाहरण देतो की बाबांनी जर तिथे आम्हाला पिकनिक म्हणून आणलं नसतं तर आम्हाला आदिवासी कसे राहतात, त्यांचं जीवन कसं आहे कळलंच नसतं. एक्सपोजर किती महत्वाचं होतं. त्याचा माझा निर्णय झाला होता बाबांचं काम पुढे न्यावं, विकास जसं आनंदवन, तेव्हा मी पण तिथेच राहणार. पण त्यांनी योग्य वेळेला इथे आणून पिकनिकच्या नावाखाली यांचं जीवन दाखवलं. म्हणजे म्हणून माझं म्हणणं आहे की सर एक्सपोजर, आपल्या जीवन हमदो हमारे दो हे तर सगळेजण पाळतात आहे, पण त्याच्या पुढे जाऊन आपण समाजामध्ये बाकीचे लोक कसे जगतात ते सुद्धा आपले बांधव आहे अशी पहिली भावना असावी. शाळेमध्ये ती शपथ घेतात, मला कधी इतकं आश्चर्य वाटतं की रोज कसं ट्रेडिशन म्हणून ती शपथ आहे की आम्ही भारतीय, सगळे भारतीय माझे बांधव आहेत वगैरे वगैरे वगैरे. शाळा सुरू व्हायच्या आधी रोज ही शपथ घेतो. तर याचा थोडासा तुम्ही अभ्यास केला पाहिजे की 30% बांधव अजूनही दारिद्र्य रेषेखाली आहे आणि या कोरोना नंतर याचं प्रमाण वाढणार आहे. तेव्हा आपलं फुल टाइम आपण देऊ शकत नाही, मी म्हटलंच होतं सगळ्यांना शक्य होत नाही. तेव्हा असं एक्सपोजर खूप महत्वाचं आहे की आपण आजूबाजूला काही करू शकू का, काय थोडंसं गेलं तरी ते नाही. त्याचं महत्वाचं हे आहे की त्याच्यात समाधान मिळतं. नुसतं आपण समाजावर उपकार करतोय अशातली ती भावना नसावी. म्हणजे माझ्या समाधानासाठी मी करतोय ही भावना असली तर मग त्याचं ते दीर्घकालीन टिकणारा ते कसं मनाला एक समाधान असतं. आम्ही तर असं म्हणतो म्हणजे की इथे आल्यामुळे आम्हाला सेल्फलेस सर्व्हिस, म्हणजे काय म्हणतो की आम्ही कशाची अपेक्षा नव्हती. आदिवासीकडून इतकं सिंपल जीवन होतं त्यांच्याकडून काही मिळणार नव्हतंच, त्यांना गरजही नव्हती आपल्या कामाची. आम्हाला वाटलं बाबांनी दाखवलं, त्यांचं जीवन थोडं सुसह्य गेलं पाहिजे, प्रयत्न करत गेलो आपण. पण त्याच्यातून असं काही अपेक्षा नाही केली. म्हणजे हे हळूहळू आमच्या जीवनामध्ये हा खूप मोठा परिणाम झाला की बरेचदा अजेंडा असतो लोकांचा की त्याच्याशिवाय काहीतरी अजेंडा असल्याशिवाय लोक कामं कसे करतात. पण हे काम करणं असं कठीण आहे. प्रयत्नांनी आम्ही खरंच त्याचा आनंद घेतला, मनसोक्त आनंद घेतला.
सेल्फलेस गीतेमध्ये सांगितलेलं जे काही आहे, निरपेक्ष सेवा कशी करायची, ना आदिवासींकडून अपेक्षा केली ना समाजाकडून शिकलेली, पण तरी ती संवेदना इतकी जागृत आहे समाजामध्ये. आम्ही कुठे फंड रेझिंगसाठी काही कार्यक्रम केले नाही आयुष्यात, कधी अपील केलं नाही. जे कोणी वाचलं असेल, येऊ शकलं नाही पण त्यांनी वाचलं, प्रत्यक्ष आल्यानंतर प्रत्येकाला असं वाटतं की आपलं फुल न फुलाची पाकळी आपली या प्रकल्पाला मदत व्हावी. ही जी भावना आहे, ही संवेदना समाजामध्ये अजूनही आहे. तेव्हा निरपेक्ष सेवा केलीच पाहिजे असं नाही, काम केल्यावर तुम्ही त्याची पब्लिसिटी करा, काहीच हरकत नाही. पण असं जर करता आलं तर ते काही अत्युच्च आनंदाचं ते आहे. तेव्हा एक बघणं गरजेचं आहे. आसपास डोळे उघडे ठेवून वेस्टेज करतो फूड किती. म्हणजे मध्ये ते आकडे आले होते की पार्ट्यांमध्ये टनानी फूड वेस्ट होतं. तेव्हा या सगळ्या गोष्टीकडे आपण जर पाहिलं की मी अन्नात टाकणार नाही, मी असेच कपडे गरज नसताना घेणार नाही, हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत. आणि वेळ मिळेल तेव्हा ज्याला गरज आहे त्याला आपण आपली मदत केली. एका माणसापासून सुरुवात करतो माणूस, एका माणसाला सुरुवात करून आपल्याला काय होणार आहे, जग सुधारणार आहे कशी आपली भावना असते, म्हणजे निगेटिव्ह थॉट आहे. पण त्या माणसाला जी मदत झाली, जो आनंद होईल, त्याचं जीवन बदलून जाईल, त्याचा आनंद तुम्हाला होईल, तो जन्मभर राहील समाधान. असं काही ना काहीतरी आपल्या ही भावना वाढीला लागू द्यायला पाहिजे. आणि याच्यानंतर चंगळवाद खरोखरच त्याला मर्यादा येणार आहे. काही त्याला अर्थ नाही, त्याला लोक व्यसनाकडे जातील. मग व्यसनाने काही आनंद मिळत नाही, तो तात्पुरता असतो. हे जे काम केलं असं तुम्ही, याचं जो व्यसन लावलं सामाजिक कार्याचं, तो चिरकालीन टिकणार. एक खूप जुनं पोस्टर आहे सूरज, जर आपल्याला शेअर करता आलं. होय होय, खूप जुनं पोस्टर आहे, युद्ध काळातलं असेल कदाचित. तर पण ते आजही कसं रिलेव्हंट आहे ते मला सापडलं, म्हणून मला तुम्हाला हे विचारायचं होतं की हा हेच आपण हे जे सगळे सरकारी किंवा राज्य असू दे किंवा देशाच्या पण खर्चांची जी यादी असते, खर्चांचे जे वाटे असतात, हे सगळे जर आपण पाहिले तर मागे जे आहे ते हेल्थकेअर आहे, एज्युकेशन आहे, सायन्सेस आहे, आर्ट्स आहे, त्यांच्या वाट्याला काहीच येत नाही. आणि हे वॉर आणि संरक्षण आणि याच्यामध्ये सगळ्यात जास्त फंड्स जे आहेत ते दिले जातात. हे जरी युद्ध काळातलं असलं तरी आजही आपल्याला तीच परिस्थिती. आणि आरोग्य तर खूपच दुर्लक्षित आहे. आज तहान लागली आणि आज आपण आता विहिरी खणायला घेतल्यात आणि आता आपण हॉस्पिटल्स बांधायला घेतलेत किंवा नव्याने सगळ्याची सुरुवात झाली. तर मला तुम्हाला असं विचारायचं की इन्फ्रा असेल किंवा मेडिसिनचं शिक्षण असेल किंवा ओव्हरऑल हे शिक्षण असेल, सायन्स असेल, टेक्नॉलॉजी असेल, हेल्थकेअर असेल, तर ह्या सगळ्या गोष्टींकडे जर जास्त थोडंसं कॉन्सन्ट्रेशन आपण वाढवलं, म्हणजे इन्व्हेस्टमेंट पार्ट आहे किंवा इव्हन मुलांनी करिअर निवडताना जर त्या गोष्टींकडे जास्त चॉईस घेतला, तर आपण ही जे काही थोडीशी घडी विस्कटली आहे ती परत जागेवर यायला मदत होईल. हा नाही, ते तर खरंच आहे की भारतामध्ये आरोग्यावर बजेट खूप कमी आहे. म्हणजे इतर देशाच्या तुलनेमध्ये त्याच्या कधी तुलनेतच नाही ते खरं, म्हणजे इतकं कमी बजेट आहे. आणि आज आता एकदम सडनली आपल्याला इतक्या साऱ्या बेड्सची आवश्यकता आहे. आज थोडंसं कन्फ्युजन आणि गोंधळ निर्माण झाला आहे सगळा. आज आता तरी प्रमाण कंट्रोलमध्ये आहेत, आपण लॉकडाऊनमुळे म्हणा, आपण पण असे जे कॅरियर्स असतील समाजामध्ये ते जर मुक्तपणे फिरले, त्याचं प्रमाण वाढल्यानंतर आपल्या मर्यादेच्या पलीकडे जाऊ शकतो. आणि हे जे आरोग्यावर जितका काही खर्च करतो आपण बजेटमध्ये, हा वाढावा म्हणून खूप साऱ्या संस्था, म्हणजे तुमचे मित्र ते प्रयत्न करतात आहेत की याला तुम्ही प्रायोरिटी दिली पाहिजे. शस्त्र अस्त्र तर ठीक आहे, देशाचं संरक्षण केलं पाहिजे, राष्ट्रभक्ती वगैरे, पण माणसं जिवंतच नाही राहिले तर त्याच्यात राष्ट्रभक्तीला जॉईन व्हायला कोण नाही. तेव्हा याच्यात आणि हा बॅलन्स राहिला पाहिजे की आरोग्य सेवेवर किती आपण भर दिला पाहिजे. लोकांच्या तब्येती चांगल्या असल्या तरच आपण सीमेवर जाऊन लढू शकतो. तेव्हा आम्ही म्हणजे आमचे सगळे डॉक्टर मित्र किंवा संस्था आहेत ते आधीपासून याच्या मागे होते की तुम्ही GDP वगैरे, मला जे शब्द माहित नाही, पण याच्यामध्ये तुम्ही खर्च वाढवा
आरोग्यावर सुविधा वाढवा. अजूनही कित्येक ठिकाणी आपल्याला बेसिक सुविधा नाही आहे खेड्यापाड्यामध्ये. आपण तिथे एक प्रमाण मानून खेड्यापाड्यापासून सुरुवात करून मग शहरामध्ये त्या सुविधा वाढवत नेल्या पाहिजे. आणि आता इतक्या वर्षात आम्ही आमचा अनुभव असा याच्यासाठी प्रायोरिटी नसल्यामुळे प्रायमरी हेल्थ सेंटर म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्र जिथे डॉक्टरला कंपल्सरी जावं लागतं आजकाल 1 वर्षाची सर्व्हिस, तिथे राहायला त्याला चांगलं क्वार्टर नाही, त्याला घरामध्ये नळ नाही, त्यांची जर मुलं असली तर शिक्षणाची सोय नाही चांगली, मग त्याला सुद्धा उत्साह वाटत नाही. हे म्हणजे म्युच्युअल आहे, लोक जात नाही आपण म्हणतो, पण त्या सुद्धा सुविधा जर आपण देऊ शकलो ते आनंदाने जातील. असं ते सगळं वाढवणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी पण हा पॉलिसी डिसिजन व्हायला पाहिजे. शासनावर याच्यावर आपण दबाव आणू शकलो तर आरोग्यासंबंधी आपण लोकांचं बरंच काही काम करू शकतो. जास्त जागरूक. मगाशी तुम्ही म्हणाला तसा आत्ता हा कदाचित कोरोना इफेक्ट असेल पण जे तरुण शहरांमध्ये आहेत किंवा ज्या काही फॅमिलीज आहेत त्यांच्या असं लक्षात आलंय की गावाकडे आपण आता परत जावं, किंवा मला असं वाटतं प्रकल्पावर पण आपल्याला बऱ्यापैकी अर्ज येत आहेत की आम्हाला तिकडे येऊन काम करायचंय किंवा समाजसेवा करायची अशा टाईपचे. तर गांधीजींनी विनोबाजींनी जी हाक दिली होती की खेड्यांकडे परत चला, किंवा बाबांनी आनंदवनात ते घडवून आणलं ऍक्च्युली, तर तुम्हाला असं वाटतं का की इन्फ्रास्ट्रक्चर, स्किल्स आणि शिकलेली मुलं हे जर सगळं घेऊन पुन्हा आपल्या गावाकडे गेली आणि प्रत्येक गाव हा स्वयंपूर्ण झाला, स्वतःच्या गरजा भागवणारा झाला, तर आर्थिक घडी आणि मानसिक घडी आणि ह्या मुलांची स्किल्स वगैरे पण छान वापरली जाते? नाही खरं आहे, खेड्याकडे चला म्हणजे हा त्यावेळेला त्यांनी जो मंत्र दिला होता त्याचं किती पालन झालं आपल्याला माहिती आहे. लोकांना अनफॉर्च्युनेटली अनइव्हन डेव्हलपमेंट झालं. जे डेव्हलपमेंट झालं ते शहराचं झालं, खेड्यामध्ये तितक्या सुविधा नाही आहे. माणसाचं मन असं असतं की ते नेहमी आपल्याला आहे त्यापेक्षा आणखी चांगलं कसं मिळेल, मग ते शहरात अवेलेबल आहे, मग शहराकडे जाण्याचं प्रमाण वाढलं. याचं आता या कोरोना नंतर एक संधी आहे की आपण शेतीवर जास्त भर दिला पाहिजे. इरिगेशन आहे, इथे शेतीशी पूरक असलेले उद्योग कुठले आहेत, फिशरी आहेत, भाजीपाला पिकवणं आहे, वेगवेगळ्या ठिकाणी असं त्यांना जर हे अन्नधान्याचं आपण जर उत्पन्न वाढवू शकलो, शहरामध्ये जे काही कारखानदारी आहे, इंडस्ट्रीज आहे मोठ्या मोठ्या, त्याची डिमांड तर आता कमी होणार आहे, झालीच आहे ऑलरेडी. आणि त्याच्यामुळे असे जे बेकार असणारे तरुण किंवा त्यांची गरिबी, आता गरिबीचं प्रमाण वाढत आहे, त्यांना संधी खेड्यामध्ये दिली पाहिजे. तुम्ही जर इथे आला वापस तर तुम्हाला ही अपॉर्च्युनिटी आहे. आणि त्याच्यामुळे त्या काळात गांधीजींनी म्हटलंय ते आता खरं प्रत्यक्षात यायला सुरुवात होऊ शकते. ही संधी आहे, संकटातून जी संधी म्हणतो आपण ती या वेळेला खरोखरच आहे. आणि दुसरं म्हणजे वनाचं क्षेत्र वाढलं पाहिजे. आज जे काही 33% किंवा 35% फॉरेस्ट कव्हर म्हणतो आपण, ते खरंच 10% आलं, इतकं कमी झालं. ते सगळं इम्बॅलन्स तो त्याच्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग म्हणा, महापूर येतात किंवा उष्ण नदीची लाट आहे, दोन्ही आहे. म्हणजे ऑस्ट्रेलियामध्ये 50 लाख जनावर गेली, मोठी आग लागली होती. हे याच वर्षातलं आहे, याच वर्षातलं आहे. दुष्परिणाम आहे ते निसर्गाशी आपण जे काही असा भयानक खेळ खेळलोय, की सगळ्या टेक्नॉलॉजीने आम्हाला सगळं मिळतं, त्याच्यावर आपण विजय मिळवू शकतो. तर हा एक गैरसमज लोकांचा हळूहळू दूर व्हायला कोरोनाने मदत होईल असं मला. तुम्ही म्हणालात तसं बरेच युवक आपल्याला सारखे येऊन भेटतात आणि हे खूप पॉझिटिव्ह गोष्ट आहे की त्यांना काही ना काहीतरी काम करायचं असतं. आज आपल्या बरोबरच्या ह्या ज्या सगळ्या संस्था आहेत ती सगळी मुलं काही ना काहीतरी आपल्या परीने काम करतायत. आणि सोशल टुरिझम मधली पण बरीच मुलं आहेत. म्हणजे खूप पूर्वी मामाच्या गावालाच फक्त जाणारी लोक हळूहळू टुरिझम डेव्हलप झालं, मग फिरायला जायला लागली. आणि आत्ताचा जो सोशली सेन्सिटिव्ह तसं व्यक्ती आहेत, फॅमिलीज आहेत, ते सोशल टुरिझम कडे पण जायला लागले की निरनिराळे हे आनंदवन आहे, हे मला कसं आहे. तर अशा वेगवेगळ्या प्रोजेक्ट्सना भेट द्यायची नव्याने परत ट्रेंड सुरू झाला. म्हणून सगळी मुलं त्यांना हवं ते पण करतायत, त्याचं समाधान पण मिळतंय आणि ऍट द सेम टाइम लोकही सगळीकडे करतात. फक्त आता थोडासा ह्या वर्षात हे कदाचित अडचण येण्याची शक्यता आहे. तुम्ही म्हटलं तसं बऱ्याच या
डोनेशन पाहुण्यांनी दिलेल्या डोनेशन्स वरती सुरू आहेत. आणि ह्या संस्थांच्या जर भेटी थांबल्या तर कदाचित त्या मॅनेज करणं परत थोडंसं अवघड जाईल. थोडा संयम ठेवला म्हणजे आता इमिजिएटली तर खरं काही करणं धोक्याचंच आहे. नाही. हो. कोरोनावर आपल्याला जर काही असं उपाय सापडला व्हॅक्सिनेशन आणि औषध तर हे सोशल टुरिझम परत जोमाने सुरू करतात. तर या निमित्ताने मला फक्त एक अपील असं करावं असं वाटतं बऱ्याच लोकांना, जसं तुम्ही म्हणाला तसं, की जरी आता प्रकल्पाचे पाहुणे थांबले असले तरी आपल्याकडे 100-125 पेक्षा जास्त प्राणी आहेत आणि पाहुण्यांच्या व्हिजिट्स थांबल्या की आपोआपच त्या सगळ्या खर्चांवरती पण परिणाम. तसे अनेक प्रोजेक्ट्स तसंच होणार आहे. तर अशा प्रकारचं जेव्हा कॉन्ट्रीब्युशन द्यायची वेळ असेल, जेव्हा आपल्याला द्यायचं असेल, तेव्हा काही लोकांनी आहोत तिथे बसल्या जागी डोनेशन सुद्धा खरं द्यायला हरकत नाही. तेही एक प्रकारचं कॉन्ट्रीब्युशन ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडून, ज्यांच्याकडे नाही त्यांच्याकडे जायला काही हरकत नाही. दुसरं, स्वतःहून काम करणाऱ्या मुलांची जी काही इच्छा आहे, मी पुण्याच्या जवळपासच्या मुलांना एका ओळीत लोकविराज मित्र मंडळ पुणेला तुम्ही नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता. कारण आमचा विश्वास खूप जास्त युवकांवर आहे. त्यांची क्रिएटिव्हिटी आणि त्यांची हे जर आम्ही चॅनलाइज आपण समाज म्हणून आपण नाही करू शकलो तर त्यांची चूक नाही, ती आपली चूक आहे. तर ती आम्ही खूप चॅनलाइज करायचा प्रयत्न करतोय. तुमच्या क्रिएटिव्हिटीला नक्की इथे प्लॅटफॉर्म आणि दादा आहे किंवा मलाही तुम्ही जरी कॉन्टॅक्ट केलं तरी काही हरकत नाही. अशाच मुलांचा एक प्रोजेक्ट आहे, त्याच्याबद्दल सांगते मी. आणि माझ्याकडचे ऍक्च्युली प्रश्न झाले, सुरेश जर आपल्याला चॅटमध्ये जायचं असेल तर नवीन मुलांनीच आपल्या काका आता लोक कंटाळली आहेत आणि सगळी घरी आहेत म्हणून छोटासा प्रोजेक्ट केलाय आम्ही. ऑनलाईन चित्रकला आणि निबंधाचे कॉम्पिटिशन आणि व्हॉट्सअपवर आणि ईमेल वरती ती चित्र मागवतोय. बरेचसे आजी आजोबा आहेत, आई बाबा आहेत, त्यांनी सुद्धा दिवसात पेंटिंग केलं असेल किंवा निबंध लिहिले नसतील तर ते. आणि अशी छान छान वेगळी वेगळी की माझ्या हातून निसटलेला चित्र असेल किंवा माझं स्वप्न असेल, अशा टाईपचे विषय देऊन मुलांचे पण खूप एंट्रीज येतात आणि पालकांच्या पण येतात. मला सांगायला आनंद वाटतो की आग्रा, पंजाब, चेन्नई, हैदराबाद, महाराष्ट्रात सगळीकडे नांदेड, नागपूर, पुणे, ठाणे, मुंबई पासून भरपूर एंट्रीज आपल्याकडे सुरू आहेत. ही पण मुलांचीच आयडिया आहे, म्हणजे त्यांनाच ते करून बरं वाटतंय. हा क्रिएटिव्हिटीचा खरा आनंद मिळतो. नक्की नक्की तो महत्वाचा. नुसतंच बसून राहायचं घरी, त्यापेक्षा खूप मोठा चांगला उपयोग. आणि छान प्रोडक्टिव्ह चित्र येतात, खूप छान छान चित्र येतात. मी काही प्रश्न घेऊ का ताई? हा, तुझ्याकडे समोर आपल्याला चॅट बॉक्स मध्ये घ्यायचे असले तर घे. आणि होय, अगदी संपायच्या आधी मी 1 मिनिट परत बोलू. हो होय, मी तुला सांगतो काय झालंय की आपण बऱ्याच ठिकाणी ब्रॉडकास्ट लाईव्ह सुरू आहे आणि भरपूर प्रश्न आहेत बऱ्याच जणांचे. बहुतांशी प्रश्न जे आहेत ती एकतर सद्यस्थितीवर आहेत की कोरोनाची तिथली स्थिती कशी आहे, आदिवासींना कोरोना म्हणजे कळतं का, हात धुण्याचं काय वगैरे, असे बेसिक सद्यस्थितीवर भरपूर प्रश्न आहेत. आणि दुसरं म्हणजे आपले रिसेंट प्रोजेक्ट जे आहेत त्याच्या संदर्भात एक बरेच प्रश्न आहेत. तर मी त्यातले काही निवडक प्रश्न घेतो. एकलव्यच्या पेजवर धनंजय आसुटकर यवतमाळ यांनी प्रश्न विचारलाय की सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण सर्वजण आनंदवन आणि हेमल कसा यांच्याकडे एक डिजिटल विलेज म्हणून पाहतो, तर इतर गावांनाही जर आपल्याला अशा सुविधा निर्माण करायच्या असतील हेमल कशासारख्या, तर काय करणे महत्वाचे तुम्हाला वाटते? काही ठिकाणी विजेची जोडणी अजून झाली नाही. या सगळ्या गॅजेट्सला वीज लागते आणि इथे सुद्धा जिथे वीज आहे तिथे काही जिल्हा परिषद शाळांमध्ये डिजिटल जे काही कॉम्प्युटर्स मिळाले आहेत, डिजिटलायझेशन झालेलं आहे, सुरुवात झाली आहे. बेसिकली आपण सुद्धा आता याचा प्रयत्न करू याच्या पुढे, कारण कोरोनासाठी नॉर्मली जसे आपण विद्यार्थ्यांना शिकवत होतो आधी, असं त्यांचं सरकारचं पण म्हणणं आहे की जितकं तुम्ही होम स्कूलिंग कराल डिजिटल एज्युकेशन, तर जिथे वीज आहे, जिथे जिथे शाळा आणि वीज आहे त्या ठिकाणी आपल्याला हे इनोव्हेशन करता येईल. होय, पुढचा प्रश्न आहे अगदी
आता प्रश्न आहे प्राण्यांच्या संदर्भात, आपल्याकडच्या प्राण्यांच्या अनाथालयाबद्दल. बऱ्याच जणांना कल्पना आहे, पुस्तकात, डॉक्युमेंटरीमध्ये, सिनेमातही उल्लेख आहेच आहे. प्रश्न असा आहे, आदिवासींसाठी काम करता करता प्राणी तुमच्या कुटुंबातील सदस्य कसे झाले, आणि आता लॉकडाऊनच्या काळात कुटुंबातील सदस्यांकडे जास्त वेळ देता येतोय, तर त्याबद्दल काही, प्राण्यांच्या बद्दल. हा, ते तर सगळं जगजाहीर आहे की आदिवासी कंदमुळं आणि शिकार करायचे. म्हणजे त्या माकडाच्या प्रसंगापासून जे सुरू झालं, मेलेल्या माकडांचं जिवंत पिल्लू आपण आणून आपल्या या आमटेड ॲनिमल आर्टची सुरुवात 1974 साली सुरू झाली. आणि लोकांना आपण विनंती केली की तुम्ही प्राणी, म्हणजे पिल्ल प्राण्यांची मारू नका. जी काही अनाथ पिल्ल तुम्हाला जंगलात सापडतील फिरताना, आणि त्यांनी त्याच्या बदल्यात आम्ही तुम्हाला अन्न देऊ, डाळ तांदूळ, अशी ती सुरुवात झाली. आणि खरोखरच लोकांना ते अपील झालं, आणि ते आपल्याकडे एक एक असं प्राण्यांचं अनाथ पिल्लू आणायला लागले. ते माकड, हरिण, मास्वल, बिबट्या, तरस आणि काय हरणं, वेगवेगळ्या प्रकारचे जे काय असतील. आणि हे जर आपलं काम चालू असताना आपण त्यांना, शाळेच्या मुलांना प्राण्यांबद्दलचं सौंदर्य, त्यांच्याबद्दलचं प्रेम कसं जास्त निर्माण होईल, हे जाणीवपूर्वक इथे प्रयत्न केला आपण. दवाखान्यात येणारे त्यांचे पालक, पेशंट, हे प्राण्यांकडे पहिल्यांदा सौंदर्य दृष्टीने बघायला लागले. आधी फक्त खाद्य म्हणून बघायचे ते. तेव्हा शेती शिकवली, त्यांना एम्प्लॉयमेंट मिळालं, भाजीपाला विकवायला लागली. तर हळूहळू शिकारीसाठी जंगलात जाणं हे कमी झालं, कारण आता ती गरज नाही राहिली. पूर्वी ती गरज होती. आता ते धान्य पिकवायला लागल्यामुळे त्यांना घरी राहून ते चांगलं चारी ठाव खाऊ शकतात. तर हे जे प्रमाण, आता नवीन येणाऱ्या प्राण्यांचं प्रमाण कमी झालं, कारण लोक शिकारीला जात नाही. तर हा आपल्या प्राणी संग्रहालयामुळे लोकांमध्ये हा वेगळा एक अवेअरनेस आलेला आहे, ज्याचं आपण कधी प्लॅनिंग नव्हतं केलं. फक्त आम्हाला सगळ्या कुटुंबाला समाधान हे आहे की ज्याला जग क्रूर समजतं, अनप्रिडिक्टेबल आहेत, नाही का, बिबट्या किंवा अस्वली किंवा विषारी साप आहेत किंवा तरस, मगरी आहेत, म्हणजे हे सगळेच आपले जे याला आपण समजतो की फार माणसाला धोकादायक आहे, हे सगळे म्हणजे आपल्या कुटुंबातले सदस्य आहेत आणि प्रेमाने राहतात. मुलांना, आमच्या नातवंडांना पण त्याची आवड निर्माण झाली आहे. पण नवीन येणाऱ्या प्राण्यांचं प्रमाण कमी झालं, याचं एकमेव कारण आहे की लोकांमध्ये जागृती झाली. लोक शेती करायला लागली, त्यांना आता भुकेसाठी म्हणून त्यांना जंगलात जाऊन शिकार करायची गरज नाही. होय, अवेअरनेस हे तुम्ही बरोबर मेन्शन केलं. आणि याच्यामध्येच मला वाटतं आपल्याकडे आश्रमशाळा सुरू झाली, आणि त्यानंतर आपल्याकडे प्रकल्पावर असणारी शाळेतली मुलं हीच आपल्या प्रकल्पावरच्या हरणांसाठी कदाचित चारा वगैरे घेऊन यायची, मग ती त्यांना खाऊ घालायची. होय, मग ती घरी गेल्यास हा स्लो चेंज आहे की त्यांनी पालकांना सांगितलं की नाही, यांना मारू नका वगैरे. स्लो अवेअरनेस, हे बरोबर आहे. त्याला जोडूनच अजून एक प्रश्न होता की आपल्या प्रकल्पावरील प्राणी ज्यावेळेस शासनाकडे परत द्यावे लागले काही ठराविक, त्याबद्दलच्या आपल्या भावना काय होत्या? म्हणजे भावनिक जवळीक तर होतीच, परंतु त्यांचं पुढे संगोपन कसं होईल, काय याबद्दल काही बोलू शकाल का एखादं? फारसे असे प्रसंग आले नाही आपल्याला. आपले प्राणी शासनाला परत करायची पाळी आली नाही. त्यांचं ऑब्जेक्शन होतं, म्हणजे, आणि नेलं असतं त्यांनी, सगळेच प्राणी नेले असते. पण हळूहळू अधिकाऱ्यांनी, नंतर नवीन आलेल्या अधिकाऱ्यांनी त्याचं ऑब्जेक्शन काढलं, आणि आता ती अजूनही प्रोसेसमध्ये आहे. आपल्याला परमिशन मिळणार आहे ती. त्याचा एक मास्टर प्लॅन तयार करायला सांगितलं आहे, त्यांना जागा मोठी देण्यात येईल. त्यामुळे जे काही तू म्हणतो की शासनाला परत केले, त्याचे आपल्याकडे सरप्लस होते. ते काही प्राणी सरप्लस होते, म्हणजे अस्वली होत्या, बिबट्या असे सुद्धा अनाथच होते, पण आपल्याकडे 5-5 होते एका वेळेला. ते सगळ्यांची देखरेख आणि त्यांचा खर्च आपल्याला झेपणं शक्य नव्हतं, म्हणून आपण सरकारशी पत्रव्यवहार करून त्यांना परत केलं. एकदा असा प्रॉब्लेम आला होता की ते दिलेले बिबटे औरंगाबाद झूला त्यांनी जेवण सोडलं होतं इथून गेल्यावर, आणि मग त्याची बातमी झाली होती. म्हणजे त्याच्यावर खूप उलसुल चर्चा झाली की तुम्ही एक काय पाठवले, तुम्ही इतक्या घरी वाढवलेले. तर अर्थात मग फोनवरून त्यांनी आवाज ऐकवला वगैरे, मग ते कालांतराने त्यांनी खाणं पिणं सुरू केलं. आणि एक 3-4 वर्षापूर्वी मी गेलो होतो त्या औरंगाबादमध्ये, तिथे जाऊन त्यांना भेटायची इच्छा व्यक्त केली. ते तिथे गेल्याबरोबर 4 वर्षांनी त्यांनी इतक्या, जसं काही कालच आम्ही भेटलो होतो, इतक्या सहजतेने ते माझ्या अंगावर उड्या मारण्यात आले, पिंजऱ्यातून हात घालून वाजवलं वगैरे वगैरे. म्हणजे ते असं ते सगळे प्राणी ओळख विसरत नाही. हा एक फरक आहे मनुष्य प्राणी आणि प्राण्यांमध्ये.
कदाचित याच उत्तरासाठी किंवा ही बातमी ऐकलेली असेल त्यांनी म्हणून हा प्रश्न विचारला असेल. पुढचा प्रश्न आहे की आपल्याकडे येणारे जे सहली आहेत, सामाजिक सहली असतील किंवा वैयक्तिक येणारी मंडळी असतील, यांनी आपल्याकडनं आदर्श घेऊन आपल्या आपल्या ठिकाणी काही काम सुरू केलेलं आहेच आहे. तर त्यापैकी एखादं उदाहरण तुम्ही जर आता देऊ शकलात तर इतरांनाही काही त्यातून करता येईल आपल्या आपल्या ठिकाणी राहून काही कार्य, म्हणजे अगदीच तिथेच येण्याची जरुरी नाही. होय, तर लोक बिरादरी मित्रमंडळ त्यांनी त्या रजिस्ट्री केल्या, म्हणजे त्यांचं एक व्यवस्थित आता सेटल झालेलं. दुसरं असं आहे की जालन्याला मैत्री मांदळी त्यांनी हा एक मोठा ग्रुप तयार केला, म्हणजे त्याचं खूप प्रेरणादायक आहे. त्यांनी मला विचारलं नाही मी काय करू. त्यांनी ते प्रकाश वाटा पुस्तक वाचलं एक दिवस आणि तो अस्वस्थ झाला की आपण आयुष्यात काहीच केलं नाही समाजासाठी, नुसत्या पार्ट्या करा, पिकनिकला जा, याच्या पलीकडे. मग त्यांनी मित्रांची मिटिंग घेऊन आपण काय करता येईल आपल्याला असं त्यांनी ठरवलं की 200 रुपये महिना आपण वेगळा काढूया वेगळा. आणि 35-40 मेंबरवरून ते वाढत 200 वर गेलं. वर्षाला 5 लाख रुपये जमा व्हायला लागले. आणि त्यांच्या या प्रयत्नातून प्रश्नचिन्ह नावाची शाळा आहे अमरावती जिल्ह्यात, पारध्यांची, मतीन भोसलेंची, त्याला एक मोठा आधार मिळाला. तो हे सगळं त्यांनी स्वतःहून केलं. प्रेरणा आपल्या लोकबिरादरीची प्रेरणा, पण त्याच्यावर मार्ग त्यांनी शोधला. आणि मग तो शाळेत जाऊन मुलांना अपील करतो की तुम्ही इतकं सगळं अन्न वाया घालवता, तर एक मूठभर धान्य तुम्ही द्या, या गरीब मुलांना त्याची भूक भागेल. तर हे अपील केल्यामुळे त्या पारध्यांच्या शाळेमध्ये ट्रक लोडनी धान्य केलं. त्यांना अजून सरकारी ग्रँट नाही आहे. तेव्हा हे एक मी असं ज्वलंत उदाहरण आहे की आपण काय करू शकतो समाजासाठी. आज त्यांचे जवळजवळ 8,000 मेंबर्स आहेत मैत्री मंडळाचे. असे वेगवेगळे शाळा, एनजीओ खूप आहेत छोट्या छोट्या की ज्यांनी बाबांपासून प्रेरणा घेऊन आपापल्या भागात कामं सुरू केली आहेत. पण हे इलॅबोरेट करून एवढं असं सांगितलं की आणि स्वतःच्या कल्पनेने हा एक कसं लोकांच्या मनात ते रुजवलं सामाजिक बांधिलकी, खूप मोठी गोष्ट आहे. होय, नक्कीच. मला वाटतं सर्वांना आपल्या आपल्या जागी राहून एवढं तर नक्कीच करता येऊ शकेल. हा प्रश्न आपल्याला विचारला होता जीवन जाधव सांगली सेवायोग पेजवरनं. पुढचा प्रश्न आहे तुकाईच्या पेजवर श्रीकृष्ण जोशी यांचा, की आपल्या परिसरामध्ये कोरोनाच्या काही केसेस आहेत का? म्हणजे कदाचित माहितीच आहे पहिल्यापासून अजूनपर्यंत गडचिरोली जिल्ह्यात कुठे डिटेक्ट झालं नाही. होय, ते खरं माहितीच आहे. श्रीकांत जाधव मुंबईवरनं विचारतायत एकलव्य पेजवरती, कोविड-19 मुळे सामाजिक शिस्त हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मुंबईकरांना सामाजिक शिस्त अच्छा कशी लावावी असा प्रश्न आहे, पण तो एवढं वैयक्तिक प्रश्न. नाही, पण संयम शिकवला या कोरोनाने, कोविड-19. कारण तुम्ही आता 1.5 महिना माणूस घरात राहू शकतो काही न करता. हा मोठा संयम आहे. संयमात माणूस कसा, म्हणजे याच्यातून काही शिकण्यासारखं काय, तर अस्वस्थ होऊन धावपळ करून सगळं जीवन जगतायत त्याच्यातला भाग नाही. सगळं थांबलंय तरी मनुष्य त्यांचं जीवन चालूच आहे. तेव्हा संयम, गरजा कमी करणे आणि शिस्त लावून घेणे स्वतःला, त्या 3 गोष्टी जर पाळायला ते प्रत्येकाने आतून आलं पाहिजे. ते तेव्हा असा प्रयत्न करणं गरजेचं आहे. होय, उचित मीडियाच्या पेजवरती अरुण खोरे यांचा प्रश्न आहे की महाराष्ट्रातील प्रादेशिक विकास असमतोल आहे असे तज्ञ म्हणतात, याच्यावर आपण सहमत आहात का? हा, नाही, तो तर आहेत. आम्ही इतकी वर्षापासून त्याचे साक्षीदार आहोत आम्ही. इथे एका बाजूला मुंबई आणि दुसऱ्या बाजूला भामरागड, जमीन अस्मानचं अंतर आहे. म्हणजे त्यांची आर्थिक परिस्थिती, पोचणाऱ्या योजना, तेव्हा हा असमतोल दूर करणं गरजेचं आहे. शिक्षणामध्ये पण असमतोल होता, जसं आर्थिक होतं तसं शैक्षणिक असमतोल होतं. पण शैक्षणिक असमतोल जेव्हापर्यंत आपण दूर करत नाही तोपर्यंत लोकांना संधी मिळणार नाही. शासनाने त्यांच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवाव्या आणि शिक्षणाची संधी, चांगलं शिक्षणाची संधी म्हणजे कागदावर शाळा काढून त्यांना चांगलं शिक्षण, जीवन शिक्षण, मूल्य शिक्षण देण्यासाठी सुद्धा प्रयत्न केले पाहिजे. होय, शिल्पाताई तुला काही ऍड करायचं होतं ना? शिल्पाताई आहेस का? हो. काका, तू जसा मगाशी प्रश्न विचारलास तसं 2011 पासून आम्ही
खरंच प्रेरित होऊनच आणि ज्या आहोत त्या ठिकाणी राहूनच काम करतोय. आणि ती जी ऊर्जा मिळतीये काका आणि काकूंकडनं ती शब्दात मांडण्यासारखी नाहीच आहे. मला त्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद करायचे की आयुष्याच्या एका अशा फेज मध्ये यांच्याशी ओळख झाली आहे की खरंच म्हणजे मी सुद्धा अनेक वर्ष तळमळत होते की मला काहीतरी करायचंय आणि नेमकं त्याच वेळेला अनिकेतची ओळख व्हावी आणि आपण संपर्कात यावं. खूप मनापासून आमचेही सगळ्यांचे प्रयत्न सुरू आहेत. सूरज, मला तुम्हाला पण थँक्स म्हणायचंय की तू जो विश्वास दाखवलास की हा हे सगळं होईल व्यवस्थित आणि त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद. आणि काका काकूंचे खूप खूप मनापासून धन्यवाद. या सगळ्या संस्थांकडून लोकविद्यार्थी मित्र आहे. थँक्यू. टेक्नॉलॉजीने काय करता येते आज हजारो लोकांपर्यंत घरी बसून, आपल्या घरी बसून आपण काही बघू शकतो. म्हणजे ही चमत्कारच आहे टेक्नॉलॉजीचा आहे. आणि काही दिवस मला वाटतं असंच चालणार आहे. वेबिनार म्हणतात त्याला. जोपर्यंत गर्दी करून इन्फेक्शन वाढणार नाही याची आपण काळजी घेतली तर याच पद्धतीने आपल्याला एकमेकाशी बोलणं गरजेचं आहे. आणि चांगल्या पद्धतीने आपण टेक्नॉलॉजीचा उपयोग करून घेतो. आणि सुदैवाने आज आपलं व्यवस्थित सगळं, कुठे काही प्रॉब्लेम न येता ही मुलाखत पार पडली. बऱ्याच लोकांनी ऐकलं असं मी फेसबुकवरून वगैरे. सर्वांना शुभेच्छा. थोडासा संयम अजून पाळा. जसे काही शासकीय नियम त्यांचे नवीन नवीन येत राहतील त्याचं जर पालन करत राहिलो आपण, 1.5 महिने गेला, 2 महिने गेले, पण आपलं पुढचं जीवन अजून आहे सगळं. हा जो संयम आपण इतका पाहिला तर त्याचा पुढे फायदा होईल. तर सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. नमस्कार. होय, शिल्पाताई, तुला काही ऍड करायचं आहे किंवा बोलायचं आहे? शिल्पाताई, आवाज येतोय? सूरज. हो. होय, तर धन्यवाद शिल्पाताई. आता आजच्या हेमल कसा लॉकडाऊन आजचे आणि नेहमीचेच या सत्रातील शेवटच्या आभाराच्या अनौपचारिक कार्यक्रमाकडे वळूयात. खरं तर कोणत्याही संवादाच्या शेवटी आभार मानणं हे शिष्टाचार आणि प्रथेला अनुसरून असतं. पण हे आभार अनौपचारिक अशासाठी म्हणालो कारण इथे ज्या व्यक्तींसोबत आता आपण संवाद साधला, इथे ज्या व्यक्ती उपस्थित होत्या, हे सर्व माझ्या कुटुंबातीलच मेंबर आहेत. म्हणजे असं कधीही काका, काकू आणि ताई असंच नातं खरं आहे. तर याच्यात मला आभार मानण्यात कृत्रिमता वाटते, तरी देखील मी काका, काकू आणि ताई आपले आभार मानतो. धन्यवाद की आपण आमच्यासोबत जोडून राहिलात. आपले आशीर्वाद आमच्यासोबत असेच असू द्यावेत अशी सदिच्छा व्यक्त करतो. अजून मला आभार मानावेसे वाटतात ते आपल्या आजच्या सत्राला महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून हा वेबिनार बघणाऱ्या सर्व प्रेक्षक, हितचिंतक व मान्यवरांचे. आपण आजच्याच वेळेला 4 वाजता उद्या अशाच एक सेवावृत्तींबद्दल जाणून घेणार आहोत. 30 वर्षांपूर्वी केवळ 1 रुपया फी घेत आदिवासींसाठी आपला दवाखाना ज्यांनी सुरू केला, त्याच मेळघाटावरील मोहर असलेले पद्मश्री डॉक्टर रवींद्र कोल्हे हे आपल्याशी उद्या संवाद साधणार आहेत. तेव्हा आपण सर्वजणांनी नक्की या आणि इतरांनाही कळवा याच्याबद्दल. उद्या दुपारी 4 वाजता आपण आता ज्या पेजवर पाहत आहात त्याच पेजवर आम्ही पुन्हा लाईव्ह येणार आहोत. तुकाई पर्यटन संस्था व सोबत मित्र सामाजिक संस्था यांच्या वतीने आजच्या दुसऱ्या सत्राचे आयोजन करण्यास ज्यांचे आम्हाला सहाय्य झाले त्या सर्वांचे व प्रेक्षक, हितचिंतक यांचे पुनश्च आभार मानतो. आणि आजचे सत्र इथेच संपले असे जाहीर करतो. बरेच प्रश्न आलेले आहेत कमेंट्स मध्ये, घेता नाही आले बरेचसे प्रश्न. जसे मी म्हंटल की आत्ताच्या उपक्रमांबद्दल आहेत, सध्या चालू असलेल्या हेमल कशातील काकांच्या आणि ताईच्या, काकूंच्या बोलण्यातनं बऱ्याच गोष्टी, बऱ्याच संकल्पना समोर आल्या. बऱ्याच जणांना मला सांगावंसं वाटतं की आपल्याला जिंजगाव किंवा नेलगुंडा, साधना विद्यालय, आपल्या इतर आउटरीच ऍक्टिव्हिटीज याच्याबद्दल जाणून घ्यायला प्रश्नांमधनं आवडेल असं मला दिसतंय आजच्या प्रश्नांवरनं. त्यामुळं मी असा प्रयत्न करेल की आम्ही सर्व आयोजक संस्था मिळून पुन्हा एकदा हेमल कसातील वेगवेगळ्या प्रकल्पांवर काम करणाऱ्या मंडळींबरोबर एकत्र चर्चा करता येते का,
उदाहरणार्थ नेलगुंडा 25 किलोमीटर इंटिरियर मध्ये असणाऱ्या शाळेतील शिक्षकाबरोबर चर्चा करूया का? जिथली शाळा 2 वर्ष उशिरा भरते कारण पावसाळ्यात तिथपर्यंत पोहोचता येत नाही. किंवा आपल्या दवाखान्यात काम करणाऱ्या परिचारिके सोबत चर्चा करता येते का? त्यांचे काय अनुभव आहेत आदिवासींना ट्रीट करताना, अनघाताई आणि दिगंत दादाला असिस्ट करतानाचे. किंवा आपल्या आश्रमशाळेतील शिक्षकांबरोबर चर्चा करूया की त्यांचे काय अनुभव आहेत विद्यार्थ्यांबरोबरचे. आज आपल्या आश्रमशाळेतील विद्यार्थी कम्प्युटर्स वापरतात, त्यांचे ब्लॉग्स आहेत, जगाबरोबर कनेक्टेड आहेत आता लॉकडाऊन मध्ये. सो अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला अजून जाणून घेता येते. एक सत्र याच्यासाठी पुरेसं नाहीये. तर त्याच्याबद्दलची माहिती मी तुम्हाला आपल्या सत्राच्या सिरीज मध्ये कळवेलच की आपण कधी बोलू शकतो पुन्हा एकदा हेमलकसा-विषयी. काकांनी जसं सांगितलं की आपल्या आपल्या ठिकाणी राहून बरेच जण आपल्या आपल्या परीने मदत करतायत वेगवेगळ्या विषयांवरती. नीड नॉट नेसेसरीली आनंदवन हेमलकसापर्यंत पोहोचतायत, कुठल्या ना कुठल्या विषयाला हात घालतायत. तरी देखील मला असं ऍड करावंच वाटतं की हेमलकसा आज बऱ्याच नवनवीन आघाड्यांवर काम करतो आहे, बरेच नवनवीन उपक्रम राबवले जात आहेत. याची माहिती आपल्याला हेमलकसाच्या वेबसाईटवर मिळेलच. या सत्राच्या शेवटी मी हेमलकसाची वेबसाईट आणि त्याच्या इतर डिटेल्स देणार आहे. आपण त्याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता, संग्रही ठेवू शकता आपल्याला कधी त्याची गरज लागली तर. आणि एकूणच 2020 वर्ष हे आर्थिक स्लोडाऊनचं होतं. मार्च महिन्यामध्ये आपण सर्वजण लॉकडाऊन मध्ये अडकलो. मला असं जाणवतं सामाजिक ठिकाणी सहली घेऊन जात असल्यामुळे असेल किंवा बऱ्याच सामाजिक संस्थांना ओळखत असल्यामुळे की मार्च महिन्यात आपण सर्वाधिक देणगी कुठल्याही संस्थेला देत असतो. मात्र या मार्च मध्ये आपण सर्वच जण घरी आहोत. तर माझी आपल्या सर्वांना अशी विनंती आहे की मी शेवटी आपल्याला डिटेल्स देतोच. आपल्याला शक्य असेल तसं अगदी जसं मैत्री मंडळी करतायत की आपल्या वाढदिवसाला किंवा अॅनिव्हर्सरीला जे काही आपण अनावश्यक खर्च टाळून वाचवू शकतो अशी मदत नक्कीच आपण करू शकतोय. काकांनी बोलताना सांगितलं इतरही उपक्रम आहेत, प्राण्यांच्या अनाथालय मोठ्या जागेत शिफ्ट करायचं आहे वगैरे. हे पुढच्या सत्रात आपल्याला ऐकायला नक्कीच भेटेल. तोपर्यंत हेमलकसाच्या पेजला लाईक करा. आपण आत्ता ज्या पेजवरनं पाहत आहात त्या पेजला लाईक करा, फॉलो करा, सो दॅट तुम्हाला उद्या किती वाजता आपण लाईव्ह येतोय हे कळेल. आणि काही तांत्रिक अडचणी आल्या असतील तर त्यासाठी क्षमस्व. एवढे बोलून मी आजचे सत्र इथेच थांबवतो. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू काका.